बघूया आज आम्ही देवाचं वचन, आज प्रभू आज आपल्याबरोबर काय बोलत आहे. इफिसकरास पत्र 6वा अध्याय 10 ते 18 वचन. हालेलुया. देवबाप करो वाचलेलं वचन आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादित करो. या वचनातून आज आम्ही विषय पाहणार आहोत, तो म्हणजे प्रभावी सामर्थ्य. आणि आजच्या विषयाचं प्रतीक आहे प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. आजचा विषय आहे प्रभावी सामर्थ्य. आम्ही पाहतो जगामध्ये अनेक पुढारी लोक आहेत, मोठे मोठे पुढारी लोक आहेत, आणि ते लोकांमध्ये राहतात. आणि ज्यावेळेस ते लोकांमध्ये राहतात, ते लोकांमध्ये राहून राहून ते प्रभावी बनतात. एक मोठं वर्चस्व त्यांचं बनतं. ते लोकांमध्ये जसे जसे राहतात, जसे जसे लोक त्यांना भेटतात, जसे जसे लोकांची वाढ त्यांच्यामध्ये होते, तसं तसं ते अधिक प्रभावी होत जात राहतात आणि ते त्यांचे कामं करतात. प्रियानो, त्याच प्रकारे तुम्हाला आणि मला देखील आज प्रभू येशू ख्रिस्तामध्ये राहून, प्रभूमध्ये राहून प्रभावी व सामर्थ्यशाली आम्हाला बनत जायचं आहे. रोज आणि रोज आम्हाला प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जायचं आहे. मग आम्ही पाहणार आहोत की प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने प्रभावी आम्ही का व्हावं, कशासाठी व्हावं, आम्हाला काय गरज आहे आमच्या जीवनामध्ये प्रभूचं सामर्थ्य. प्रभूचं सामर्थ्य आम्हाला कशा प्रकारे ठेवतं. तर दैवाच्या लोकांना शास्त्र सांगतं, आम्हाला देवाचं वचन आमच्याशी बोलतं. प्रभू देवाच्या वचनाद्वारे आमची भेट घेतो आणि तो म्हणतो शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. देवाचं सामर्थ्य हे प्रभावी सामर्थ्य आहे. ते मनुष्याला प्रभावी करणार आहे. ते मनुष्याचं जीवन प्रभावी करतं. ते मनुष्याच्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. या जगामध्ये फक्त आणि फक्त देवाचं सामर्थ्य आहे की ते सामर्थ्य अशक्य गोष्ट शक्य करणार आहे. या जगामध्ये फक्त देवाचं सामर्थ्य आहे की ते मनुष्याचं जीवन प्रभावी करतं. या जगामध्ये फक्त देवाचं सामर्थ्य आहे की देवाचं सामर्थ्यच मनुष्याला चॅलेंजिंग बनवतं. देवाचं सामर्थ्य पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. देवाच्या लोकांनो, पाऊल म्हणतो शेवटी, सर्वात शेवटी, सर्व जगातलं सामर्थ्य पहा, सर्व जगातल्या लोकांचं सामर्थ्य पहा. आज लोकांकडे सामर्थ्य आहे, जगातल्या पैशाचं सामर्थ्य आहे, लोकांकडे ज्ञानाचं सामर्थ्य आहे, लोकांकडे हुशारी आहे, देवाच्या लोकांना धन दौलत याचं सामर्थ्य आहे. पण तुम्ही आणि मी ख्रिस्ती या नात्याने, तुम्ही आणि मी देवाचे लोक या नात्याने, तुम्ही आणि मी विश्वासणारे या नात्याने, काय आमच्याकडे देवाचं सामर्थ्य आहे काय? आम्ही देवाच्या सामर्थ्याने प्रभावी आहोत काय? जर आम्ही देवाच्या सामर्थ्याने प्रभावी आहोत तर आमचं जीवन चॅलेंज देणार असणार आहे. आमचं जीवन एक आव्हान देणार असणार आहे. प्रियानो, पवित्र शास्त्रामध्ये प्रभावी सामर्थ्य आम्हाला पाहायला मिळतं आलिशामध्ये. आणि देवाचं वचन सांगतं, दुसरे राजे 5वा अध्याय आणि 5व्या वचन 5 ते 8 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की आरामी लोकांनी इस्रायल लोकांवर छापा घातलेला होता. आणि त्या ठिकाणी पाहायला मिळतं, त्या ठिकाणी की ज्यावेळेस त्यांनी छापा घातला, आक्रमण केलं त्यांच्यावर, त्यावेळेस त्यांनी एक यहुदी मुलगी, एक इस्रायली मुलगी छोटीशी ती घेऊन गेलेले आहेत. आणि त्या इस्रायली मुलीनं त्या आरामी लोकांना सांगितलेलं आहे. ती मुलगी एका सेनापतीच्या घरात असत आणि त्या मुलीने पाहिलं त्या सेनापतीकडे, त्या नामानाकडे, आणि नामानाकडे पाहिलं. तो नामान पूर्णपणे कोडी होता. आणि बायबल सांगतं त्या ठिकाणी की ती बोलली की जर आमच्या धन्याला जर कळलं की इस्रायलामध्ये जर कधी एक संदेष्ट आहे आणि त्याच्याकडे जर तो गेला आणि त्याने त्याच्याकडून प्रार्थना करून घेतली तर माझ्या धन्याचा कोड पूर्णपणे निघून जाईल. आणि देवाचं वचन सांगतं त्या ठिकाणी नामानाने ज्यावेळेस हे ऐकलं, त्यावेळेस नामानाने त्या आरामी राजाला पत्र सांगितलं. त्यावेळेस त्या आरामी राजाने पत्र दिलं आणि पत्र पाठवलं इस्रायलाच्या राजाला. आणि त्या ठिकाणी सांगितलं की असा असा व्यक्ती आहे, नामान नावाचा व्यक्ती, आणि तो तुमच्याकडे येऊ इच्छित आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही प्रार्थना करावी. आणि देवाचं वचन सांगतं की इस्रायल लोकांमध्ये पूर्णपणे घबराहट पसरलेली आहे आणि इस्रायलाचा राजा घाबरून गेलेला आहे. आणि त्या ठिकाणी जर कधी आम्ही ते वचन वाचलं तर त्या ठिकाणी असं पाहायला मिळतं की इस्रायलाचा राजा म्हटला की याला आमच्याबरोबर युद्ध करायचं आहे.
हा आमच्यावर चाल करून येत आहे आणि म्हणून याने काहीतरी काढलेलं आहे आणि मी काय देव आहे काय की मी त्याच्यासाठी प्रार्थना करू, मी काय देव आहे काय की मी त्याचं कोड बरं करू. अशा प्रकारचे शब्द आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. देवाच्या लोकांनो, त्या ठिकाणी पाहायला मिळतं की सर्व लोक पूर्णपणे घाबरलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी अलिशा आहे. आणि ज्यावेळेस अलिशापर्यंत ही बातमी गेलेली आहे आणि तो राजा गेला आणि राजाने त्याला सांगितलेलं आहे, त्यावेळेस अलिशा म्हणतो त्याला येऊ दे, त्याला समजेल येथे संदेष्ट आहे. हालेलुया, हालेलुया. प्रभावाने बोलत होता तो. सर्व घाबरलेले होते, पण शास्त्र सांगतं की अलिशा हा प्रभावाने बोलत होता, कारण तो प्रभावी सामर्थ्याने भरलेला होता. देवाच्या लोकांना, तुम्ही ज्यावेळेस देवाच्या सामर्थ्याने भरलेला असता त्यावेळेस तुम्ही प्रभावी सामर्थ्याने बोलता, चॅलेंज देऊन बोलता. किती बलाढ्य शत्रू तुमच्या समोर येऊ द्या, तुम्ही आव्हान देणारे लोक राहता, कारण तुमच्यामध्ये प्रभावी सामर्थ्य आहे. आज आम्ही त्या प्रभावी सामर्थ्याने भरलेले लोक राहूया. ते सामर्थ्य अलिशामध्ये होतं. अलिशा स्थिर उभा होता, तो घाबरला नाही, तो डगमगला नाही. तो म्हटला की त्याला येऊ दे, त्याला समजेल इथे संदेष्ट आहे. प्रियानो, ज्यावेळेस तुमचा शत्रू सैतान तुमच्याकडे येईल, कदाचित तुम्हाला भीती वाटेल, पण त्याला समजेल की तुमच्यामध्ये जो आहे तो फार मोठा आहे आणि तो अशक्य गोष्ट शक्य करणार आहे. तो चिन्ह चमत्कार करणार आहे, तो परिस्थिती बदलून टाकणार आहे, तो हिम्मत देणार आहे. आणि मोठ्या हिमतीने आम्ही बोलणारे लोक राहूया. ज्यावेळेस दैवी सामर्थ्य, दैवी प्रभावी सामर्थ्य आमच्या जीवनात राहतं, त्यावेळेस आम्ही मोठ्या हिमतीने बोलतो. आम्ही घाबरत नाही, मोठ्या हिमतीने बोलतो. माझ्यावर देवाचं सामर्थ्य आहे, आम्हाला ती खात्री असली पाहिजे. ज्यावेळेस आमच्यावरती प्रभावी सामर्थ्य असतं, आम्ही कुठेही बोलतो, कुठेही उभा राहतो. मी माझ्या शहरामध्ये ज्यावेळेस मी सेवा करत होतो आणि सेवा करत असताना देवाच्या लोकांना एक व्यक्ती मला खूप बोलला, इतका बोलला, फार बोलला. आणि सर्वात शेवटी म्हटला की तू 2 बापाचा आहेस. आणि म्हटलं तुम्हाला कसं काय माहिती? तुम्हाला लाज वाटत नाही का? नाही वाटत लाज, मला लाजच वाटत नाही. आहेच ऑलरेडी 2 बाप. एक देव माझा बाप आहे, ज्याने माझ्या आईच्या उदरात माझे हाडं तयार केले, आणि दुसरा एक बाप आहे तो म्हणजे माझा जैगिक बाप. असे 2 बाप आहेत. आणि तिथे खूप सारे लोक जमलेले होते आणि त्या सर्व लोकांना म्हटलं की बघा, प्रत्येकाला 2 बाप असतात. कदाचित आज माहिती पडलं ह्याच्यामुळे. हा, आमच्या आईच्या उदरात आमचा देव आमचे हाडं निर्माण करतो. तो सामर्थ्यशाली आहे, तो अद्भुत सामर्थ्यशाली आहे आणि तो तुम्हाला आणि मला प्रभावी करणार आहे. ज्यावेळेस मी त्यांना तिथे हे सांगितलं, ज्यावेळेस मी सुवार्ता सांगितली, मला तिथून 2 ते 3 फॅमिली भेटल्या त्यावेळेस. आणि त्या फॅमिली, ते लोक मला म्हटले, साहेब त्यांचं काय ऐकतं, त्याला जाऊ द्या. आणि त्याला तिकडून पाठवून दिलं आणि ते माझ्या बाजूने बोलू लागले. हालेलुया. देव आम्हाला प्रभावी बनवणार आहे. आम्ही प्रभावाने बोलणारे लोक राहूया. मला तुम्हाला सांगायचं आहे की देव आम्हाला प्रभावी बनवतो, देव आम्हाला सामर्थ्यशाली बनवतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाचं वचन आज आमच्याशी बोलत आहे. देव आमच्याशी बोलत आहे. तो म्हणतो की शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान व्हा. देवाचं वचन सांगतं एका ठिकाणी बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे. देव म्हणतो मी माझ्या आत्म्याने कार्य करेल. ज्यावेळेस आम्ही देवाच्या सामर्थ्यात जीवन जगतो, ज्यावेळेस आम्ही देवाच्या सामर्थ्याने प्रभावी राहतो, प्रियांनो, तुम्ही आणि मी देवाच्या आत्म्याने प्रभावी राहतो, सामर्थ्यशाली राहतो. एक आव्हान देणारे लोक तुम्ही आणि मी राहतो. असं जीवन देवाला पाहिजे. अशा सामर्थ्याने तुम्ही आणि मी भरलं पाहिजे. फक्त हुशारीने नको, फक्त ज्ञानाने नको, पण दैवी सामर्थ्य पाहिजे. आज लोक फक्त ज्ञानाने भरलेले आहेत. आज लोक फक्त हुशारीने, आज लोक फक्त स्वतःच्या बुद्धीने भरलेले आहेत, पण दैवी सामर्थ्य नाही. देवाचा अभिषेकाच्या पाठीमागे नाही. अलिशा अभिषेकाने भरलेला होता, स्थिर होता. म्हणून तो म्हणतो त्याला येऊ दे, इथे संदेष्ट आहे, त्याला कळेल. आमेन, हालेलुया.
ज्यावेळेस तुम्ही प्रभावी सामर्थ्याने भरलेले राहता ना, त्यावेळेस लोक येतील, किती डेंजर व्यक्ती असू द्या, मी तुम्हाला सांगतो त्याला समजेल तुम्ही कोण आहात, तुमची ओळख त्याला कळेल. हालेलुया, हालेलुया. कदाचित तो तुम्हाला लेचेपेचे समजत असेल, कदाचित तो तुम्हाला काडीमुडी समजत असेल, सर्वसाधारण समजत असेल, पण ज्यावेळेस तो तुमच्या संपर्कात येईल ना, त्यावेळेस त्याला समजेल तुम्ही कोण आहात. हालेलुया. कारण तुमच्यामध्ये प्रभावी सामर्थ्य असेल आणि ते प्रभावी सामर्थ्य त्याला जाणवेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देव सोडत नाही त्याच्या लोकांच्या विरुद्ध बोलणाऱ्यांना. येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्ही जर एखाद्याच्या घरी गेलात आणि जर त्याने तुमचं ऐकलं नाही आणि तुम्ही जर तिथं पाय झटका आणि तिथून निघून जा, आणि मग बघा तिथं काय होतं. का? कारण आमच्यामध्ये प्रभावी सामर्थ्य आहे, तुमच्यामध्ये प्रभावी सामर्थ्य आहे. तुम्ही आणि मी जगाची उलथापालथ करणारे लोक आहोत. मग अशा सामर्थ्याने आम्हाला भरायचं आहे. देवाच्या लोकांना या ठिकाणी पाहायला मिळतं आम्हाला. हग्गाई संदेश त्याला परमेश्वर बोलत आहे. हग्गाई 2:4-7 मध्ये त्या ठिकाणी हग्गाईच्या पुस्तकामध्ये जरुबाबेल आणि जरुबाबेल बरोबर देव बोलत आहे. वाचा. मी सर्व राष्ट्रास हलवून सोडीन, मी सर्व राष्ट्रास हलवून सोडील. बघा तिथं काय म्हटलेलं आहे. जरुबाबेला देव बोलत आहे, जरुबाबेला मी सर्व राष्ट्रास हलवून सोडवेल. म्हणजे सर्व राष्ट्रातील निवडक वस्तू येतील, आणि म्हणजे सर्व राष्ट्रातील निवडक वस्तू येतील, आणि मी हे मंदिर वैभवाने भरीन, आणि मी हे मंदिर वैभवाने भरवील. तुमचं मंदिर वैभवाने भरवणारा देव आहे. देव प्रत्येक राष्ट्रातील लोकांस हलवून सोडणार आहे, कारण तो प्रभावी सामर्थ्यशाली आहे. तो अशक्य गोष्ट शक्य करणार आहे. म्हणून तिथं असं म्हटलंय की हे जरुबाबेला मी पुन्हा एकदा लोक हलवून सोडेल आणि हे मंदिर मी सामर्थ्याने भरेल. पुढे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. पुढे रूपे माझे आहेत, रूपे माझे आहेत, सोने माझे आहे, सोने माझे आहेत, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. या मंदिराचे शेवटले वैभव, या मंदिराचे शेवटचे वैभव पहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल, पहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. रूपे माझे आहेत, सोने माझे आहेत. आणि म्हणून भावानो बहिणीनो, आपल्या जीवनामध्ये सोन्याला कधी महत्त्व देऊ नका, आपल्या जीवनामध्ये पैशाला कधी महत्त्व देऊ नका, कारण हे सर्व देवाचं आहे. ओ देव आम्हाला देणार आहे. जो देव देतो, जो देव सामर्थ्यशाली आहे, त्या देवाला आमच्या जीवनात प्राधान्य देऊया. तो देव आम्हाला प्रभावी सामर्थ्यशाली बनवणार आहे. प्रत्येक गोष्ट अनुभवायला देव देणार आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये दैवी सामर्थ्याने आम्ही प्रभावी बनूया. आपल्या जीवनामध्ये आम्ही दैवी सामर्थ्याचा आम्ही विचार करूया. फार महत्वाचं आहे. आम्ही दैवी सामर्थ्य आम्ही स्वीकारूया. प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने रोज आणि रोज बलवान होत राहूया. ते सामर्थ्य प्रभाव करणार आहे. देव बोलला, रूपे माझे आहेत. आणि म्हणून प्रियांनो, रुपयाला महत्त्व नाही, देवाला महत्त्व देऊया. आज तुम्ही कोणाला महत्त्व देतात? विचार करा, मी कोणाला महत्त्व देत आहे. 17 वर्ष झाले नाशिक शहरामध्ये सेवा करत आहे. फक्त देवाला प्राधान्य देऊन त्या शहरामध्ये एंट्री केलेली. अनेक वेळेस सैताने वेगवेगळे विचार टाकले माझ्या जीवनामध्ये. ज्यावेळेस सुरुवातीला गेलो त्यावेळेस मी विचार केला, काय उगाच आलो, चांगलं म्हणत होता या इथं. अशा काही परिस्थिती आल्या त्या शहरामध्ये. काय म्हणून कधी कधी तुलाही स्वतःचं चालवतं, कधी कधी असं वाटतं, असं बोलत होतो. परंतु देवाने मला सांगितलं, ज्यावेळेस कठीण परिस्थिती आली, एक देवाचे सेवक मला भेटले नाशिक शहरामध्ये. त्यांच्याकडे मी गेलो, सुवार्थ प्रसार करत करत त्यांच्याकडे गेलो मी. आणि ते प्रार्थना करत होते. आणि ते प्रार्थना करत असताना त्यांनी मला सांगितलं की पास्टर, मी प्रार्थना करत असताना मला देवाने तुम्हाला दाखवलं होतं आणि तुम्ही माझ्याकडे आलात आणि मला देव सांगत आहे की मी तुला 6 महिने फक्त त्रासातून जाशील, तू त्या परिस्थितीवर तुला विजय मिळवायचा आहे आणि 6 महिन्यानंतर खूप मोठा लोक तुझ्याकडे येणार आहेत आणि तुझे सर्व मार्ग मोकळे होणार आहेत. जी माझ्याविषयी भविष्यवाणी झाली बायबल कॉलेजमध्ये, तीच भविष्यवाणी, तोच दृष्टांत देवाने मला त्या सेवकाच्या द्वारे मला बोलायला लावला. त्या सेवकाच्या द्वारे देव माझ्याशी बोलला. आणि म्हणून मी त्या शहरामध्ये राहिलो.
देव आम्हाला प्रत्येक ठिकाणी ठेवतो त्यावेळेस तो आम्हाला प्रभावी ठेवतो. आमचा प्रभाव पडलाच पाहिजे, असे ख्रिस्ती लोक आम्ही असलो पाहिजे, असे सामर्थ्यशाली लोक आम्ही असलो पाहिजे. कारण देवाचं वचन सांगतं की मी या मंदिराला माझं वैभव देणार आहे आणि हे वैभव पूर्वीच्या वैभवापेक्षा मोठं वैभव असणार आहे. ते वैभव बनवण्यासाठी कारण असणारा लोक आहे ते म्हणजे तुम्ही आणि मी. तुम्ही आहात या मंदिराचं वैभव मोठं करणारे. देव तुमच्याद्वारे या मंदिराचं वैभव मोठं करणार आहे. अनेक लोक तुमच्याद्वारे या मंदिरामध्ये देव आणणार आहे. केव्हा? ज्यावेळेस तुम्ही देवाच्या प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने रोज आणि रोज स्वतःला बलवान करतात, त्यावेळेस अनेक लोक या छताखाली प्रभू घेऊन येणार आहे. देव तुम्हाला प्रभावी बनवू इच्छित आहे. देव तुम्हाला बलवान बनवू इच्छित आहे. देवाची स्तुती असो. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये एका ठिकाणी असं म्हटलंय की हे बलवान वीरा, परमेश्वराची आशा धर. हालेलुया. तो आम्हाला बलवान वीर म्हणतो. आम्ही वीर आहोत, आम्ही लढणारे लोक आहोत, आम्ही युद्ध करणारे लोक आहोत. आमच्याकडे शस्त्र आहेत, पण ते जगाचे शस्त्र नाही आहेत. आमच्याकडे शस्त्र आहेत ते आत्मिक शस्त्र आहेत. आमचं युद्ध हे दुरात्म्यांबरोबर आहे. आमच्याकडे जगातले शस्त्र नाही आहेत, आमच्याकडे आत्मिक शस्त्र आहेत. आत्मिक शस्त्र ज्याच्या जीवनात राहतात तो स्थिर राहतो, तो एकदम विचारपूर्वक काम करतो, तो कधी मानसिक ताणतणावात राहत नाही. सैतान त्याच्यासाठी खूप मोठ्या युक्त्या करेल, सैतान त्याच्यासाठी खूप मोठे जाळे पसरेल, पण शास्त्र सांगतं की ज्यावेळेस तो व्यक्ती चालेल त्यावेळेस तो जाळे तोडत चालेल, तो बंधनं तोडत चालेल, तो अडखळणं तोडत चालेल. पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो दानियल हा प्रार्थना करणारा व्यक्ती होता. दानियल हा इतका प्रार्थना करत इतका सामर्थ्य त्याच्या जीवनात पाहायला मिळतं की ज्यावेळेस त्याच्या विरुद्ध आहे ना त्या राजाने त्याला शिक्षा दिली, त्यावेळेस त्याला त्या सिंहाच्या गुफेत टाकलं. त्यावेळेस अनेक लोकांना भय वाटला असेल, कदाचित आता गेला हा. पण देवाचं वचन सांगतं की तो त्या गुफेमध्ये ज्यावेळेस गेला त्यावेळेस तो राजा बेचैन झाला आणि तो राजा येऊन तिथं उभा राहून बोलला, हे परात्पर देवाच्या सेवका, ज्याची तू सेवा करतोस, उपासना करतो, त्या देवाने तुला सांभाळलं नाही काय? त्यावेळेस दानिएलने तो महाराज, माझा देव त्याने त्याचं सैन्य पाठवून, त्याचा दूत पाठवून त्याने सिंहाची तोंडे बंद केलेली आहेत. तो सामर्थ्यशाली देव, तो प्रभावी सामर्थ्याने तुम्ही आणि मी भरूया. दानिएल प्रभावी सामर्थ्याने भरलेला होता आणि तो प्रभावापर्यंत बोलत होता. आम्ही कसे बोलत आहोत? काय आज आम्ही प्रभावी सामर्थ्याने बोलणारे लोक आहोत काय? आज आमच्या जीवनात कोणता प्रभाव आहे? आज लोकांमध्ये कोणता प्रभाव आम्हाला पाहायला मिळतो? आज तरुणींमध्ये कोणता प्रभाव पाहायला मिळतो? लोकांमध्ये कोणता प्रभाव पाहायला मिळतो? जगातला प्रभाव, जगातल्या लोकांचा प्रभाव नाही. आमच्यावर देवाचा प्रभाव असला पाहिजे, त्या सामर्थ्याचा प्रभाव असला पाहिजे. आज अनेक लोक आहेत, अनेक तरुणी आहेत, अनेक लेडीज आहेत, त्यांच्या जीवनामध्ये ते विशिष्ट व्यक्तीचा प्रभाव त्यांच्या जीवनात फार असतो. माझ्या पण जीवनात होता ज्यावेळेस आम्ही प्रभूमध्ये नव्हतं त्यावेळेस, म्हणजे देवाच्या सेवेमध्ये नव्हतं त्यावेळेस. परंतु देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस आम्ही प्रभूमध्ये आलो, सेवेमध्ये आलो, देवाच्या सानिध्यात बसू लागलो, त्यावेळेस देवाचा प्रभाव आमच्यावर आला. आणि ज्यावेळेस देवाचा प्रभाव आला त्यावेळेस देवाने आम्हाला चॅलेंजिंग बनवलं. हालेलुया. ज्यावेळेस देवाचा प्रभाव सामर्थ्य आमच्या जीवनात आहे, प्रभावी सामर्थ्य, त्यावेळेस आम्ही चॅलेंज देणारे लोक राहतो. आमच्या शत्रूला आम्ही चॅलेंज देतो आणि आम्ही आमच्या शत्रूचा धुव्वा उडवतो. हालेलुया. दुसरं कारण आहे की आम्ही प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान का व्हावे, प्रभावी का व्हावे आम्ही? कारण ज्यावेळेस आपण देवाच्या प्रभावी सामर्थ्याने प्रभावी राहू त्यावेळेस देव स्वतः आपणास वैभवी मुकुट व शोभिवंत असा होईल तो तुमच्या आणि माझ्यासाठी. वैभवी मुकुट, देव स्वतः आमच्यासाठी वैभवी मुकुट होईल. तो आमचा आदर करेल, तो आमचा सत्कार करेल, तो आमचा सन्मान करेल. ज्यावेळेस देव सन्मान करतो तो कोणी रोखू शकत नाही. ज्या व्यक्तीचा सन्मान होतो देवाच्या लोकांना, देवापासून तो व्यक्ती मानास चढतो.
देवाने आमचा सत्कार करावा, देवाने आमचा सन्मान करावा, देवाने आम्हाला उंच करावं. ज्यावेळेस आम्ही प्रभूच्या प्रभावी सामर्थ्याने भरलेलं जीवन जगतो त्यावेळेस देव आमचा सन्मान करतो. प्रभू येशू ख्रिस्त प्रभावी सामर्थ्यशाली होता. प्रभू येशू ख्रिस्त प्रभावी सामर्थ्यात जीवन जगत होता. आणि देवाचं वचन सांगतं की ज्या वेळेस तो सामर्थ्यात जीवन जगत असत त्यावेळेस देवाने त्याचं कौतुक केलेलं आहे. देवाची इच्छा त्याने पूर्ण केली. देवाचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आलं आणि देव त्याच्याशी बोलला. ज्यावेळेस त्याने देवाची इच्छा पूर्ण केली की त्याने मनुष्यासाठी आज्ञा पालन करावं देवाचं. आणि देवाचं वचन सांगते की ज्यावेळेस त्याने त्या यार्देन नदीत बाप्तिस्मा घेतला आणि त्यावेळेस बाप्तिस्मा घेतला आणि त्यावेळेस देवाचा आत्मा त्याच्या जीवनात आला. आणि ज्यावेळेस देवाचा आत्मा त्याच्यावर आला त्यावेळेस देव म्हटला, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. का घडलं हे? कारण त्याने देवाची इच्छा पूर्ण केली. देवाची इच्छा पूर्ण करत असताना तो प्रभावी बनला. ज्यावेळेस आम्ही देवाची इच्छा पूर्ण करतो त्यावेळेस आम्ही प्रभावी राहतो, आम्ही सामर्थ्यशाली राहतो. देवाचा आत्मा आपल्या जीवनात येतो. देवाच्या लोकांना देव आमचा वैभवी मुकुट होतो. देव आमचा आदर करतो. तो आम्हाला शोभिवंत किरीट होईल असं म्हटलेलं आहे पवित्र शास्त्रामध्ये. यशायाचं पुस्तक 28वा अध्याय 5व्या वचनामध्ये असं म्हटलंय तिथे की देव स्वतः आमच्यासाठी वैभवी मुकुट व शोभिवंत किरीट होईल असं म्हटलेलं आहे. त्या दिवशी सेनाधीश परमेश्वर आपल्या अवशिष्ट लोकास आशीर्वादित लोकास, आशीर्वादित राहिलेल्या लोकास वैभवी मुकुट शोभिवंत किरीट असा होईल. शोभिवंत किरीट असा होईल. वैभवी मुकुट आणि शोभिवंत किरीट असा होईल असं म्हटलेलं आहे. किरीट याचा लाक्षणिक अर्थ आहे पवित्र शास्त्रामध्ये नीतिमत्व, नीतिमत्वाचं सामर्थ्य. नीतिमत्व, किरीट या शब्दाचा लाक्षणिक अर्थ आहे की नीतिमत्व. देव आम्हाला नीतिमत्व बनवणार आहे. देव आमचं नीतिमत्व आम्हाला बहाल करणार आहे. ज्यावेळेस तो आम्हाला नीतिमत्व बहाल करतो त्यावेळेस आम्ही वेगळे राहतो. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं याकोबाचे पत्र 5वा अध्याय 16वा वचन, तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून एकमेकांची पातके तुम्ही कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. एकमेकांसाठी प्रार्थना करा. नीतिमानांची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. कार्य करण्यास फार प्रबळ असते. नीतिमानाची प्रार्थना. ज्यावेळेस तुम्ही आणि मी नीतिमत्व आम्हाला मिळतं, ज्यावेळेस आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये राहतो, पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने भरलेलो राहतो, प्रभावी सामर्थ्याने रोज आणि रोज बलवान होत जातो, त्यावेळेस देव आम्हाला शोभिवंत किरीट करतो. म्हणजे तो आम्हाला नीतिमत्व असं गणतो. नीतिमत्व असं आम्हाला संबोधितो. न्यायी पण आमचा देव पाहतो. आम्ही न्यायी आहोत. आम्ही न्यायाला प्राधान्य देत आहोत असे देव आम्हाला पाहतो. कारण आमचा देव न्यायी आहे. देवाला न्यायी पण आवडतं. मग जर आम्ही नीतिमत्व आमच्या जीवनात आहे तर देवाच्या लोकांना आम्ही न्यायी आहोत. आणि ज्याच्या जीवनात न्याय आहे तो व्यक्ती धार्मिक आहे, नीतिमान आहे. आणि मग देवाचं वचन सांगतं तिथे नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ असते. तुम्ही आणि मी प्रबळ राहूया. तुम्ही आणि मी सामर्थ्यशाली लोक राहूया. तुम्ही आणि मी देवाच्या नजरेत भरणारे लोक राहूया. ज्यावेळेस नजरेत भरू रोज आम्ही प्रभूच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जाऊ. रोज आणि रोज आम्ही प्रभूच्या सानिध्यात बसूया. तो अनुभव आम्हाला ताबडतोब येईल. आम्ही ज्या ज्या लोकांसाठी प्रार्थना करू त्या ठिकाणी आमचा प्रभाव आम्हाला पाहायला मिळेल. आम्ही जे जे देवाला मागू तो देव आमच्यासाठी त्या गोष्टी केल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक गोष्ट मागूया, आम्ही देवाला मागूया. मी कधीच विचार केलेला नव्हता की प्रभू मी माझ्या स्वतःच्या घरात जाईल, पण प्रभूने मला यावर्षी स्वतःच्या घरात नेलं. कधीच विचार केलेला नव्हता मी. ज्यावेळेस आम्ही
न्यायी असतो. ज्यावेळेस आम्ही प्रभूच्या प्रभावी सामर्थ्याने भरत जातो त्यावेळेस देव आम्हाला प्रभावी करतो. मला तुम्हाला सांगायचं आहे की ज्यावेळेस आम्ही प्रभावी सामर्थ्यात जीवन जगतो, न्यायी राहतो, देवाकडे अपेक्षा करतो, त्यावेळेस देव आमच्यासाठी मुकुट बनतो. ज्यावेळेस देव आमचा मुकुट आहे त्यावेळेस तो आमच्यासाठी किरीट देखील आहे, शोभिवंत किरीट. आमेन. तो आम्हाला शोभिवंत किरीट करणार आहे. देवाने आम्हाला सुंदरसं घर दिलं. आज एक वर्ष होऊन गेलं, दुसरं वर्ष चालू आहे. कधीच अपेक्षा केलेली नाही. देव आमच्या बाजूने काम करतो. हालेलुया. का? कारण आम्ही त्याच्या प्रभावी सामर्थ्यात बलवान होत जातो रोज आणि रोज. भावनो बहिणो, तुमच्या जीवनामध्ये रोज प्रभूच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान व्हा. तुमचा प्रभाव इतरांवर पडला पाहिजे आणि मग त्यावेळेस ते वचन तुमच्या जीवनात सक्सेस होईन. येशूने सांगितलेलं की डोंगरावर वसलेलं नगर लपू शकत नाही. दिवा दिवटिणीवर ठेवतात, तो इतरांना प्रकाश देण्यासाठी. अनेक लोक तुमचा प्रकाश पाहतील आणि तुमच्या देवाचं गौरव करतील, तुमचा प्रभाव पाहतील. आज आमचा प्रभाव काय आहे? विचार करूया, माझा प्रभाव काय आहे? मी कोणत्या प्रभावी सामर्थ्याने भरलेलो आहे? माझ्या जीवनात कोणतं प्रभावी सामर्थ्य आहे? काय पैशाचं सामर्थ्य आहे? काय माझ्या जीवनामध्ये ज्ञानाचं सामर्थ्य आहे? की मला फार चांगली नोकरी आहे आणि माझ्याकडे फार पैसा आहे, मी फार धन दौलत आहे, माझ्याकडे काही कमी नाही माझ्याकडे? नाही, असं नाही. आमच्यामध्ये प्रभावी सामर्थ्य पाहिजे. ते प्रभावी सामर्थ्य काम करणार आहे. रोम 1:17 वाचूया आम्ही. ज्यावेळेस आम्ही प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जातो, त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की नीतिमत्व ज्याला प्राप्त होते तो विश्वासाने व विश्वासासाठी प्रगट झालेला आहे. तुम्ही आणि मी नीतिमत्व प्रगट झालेले आहोत आणि मी विश्वासाने नीतिमानासाठी जीवन जगतो. विश्वासासाठी प्रगट झालेलं आहे आमच्यासाठी. आम्ही नीतिमान आहोत. आणि शास्त्र सांगतं की नीतिमान नेहमी विश्वासाने जगतो असं म्हटलेलं आहे. जगामध्ये लोक वेगवेगळ्या गोष्टींनी जगतात. विचार करा, जगामध्ये लोक वेगवेगळ्या गोष्टींनी जगतात. कोणाच्या नावाने कुणी जगतं, पण आम्ही विश्वासाने जीवन जगतो. कारण आमचा देव आमच्या विश्वासाने मिराकल करतो. विश्वासाने देवबाप कार्य करतो. विश्वासाने देव चिन्ह चमत्कार करतो. मी तो अनुभव घेतलेला आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आम्ही प्रभूकडे लक्ष लावूया. आम्ही विश्वासाने जीवन जगतो, आम्ही विश्वासाने बोलतो आणि कार्य पाहतो. आम्ही विश्वासाने बोलणारे लोक राहूया. तिसरं कारण आहे आम्हाला प्रभावी सामर्थ्याने का राहायचं आहे, का बलवान होत जायचं आहे. ज्यावेळेस आपण प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने जीवन जगू त्यावेळेस आपला इतरांवर चांगला प्रभाव पडेल. चांगला प्रभाव पडेल, उत्तम प्रभाव पडेल आणि पडला पाहिजे. आम्ही जगामध्ये वेगळं दिसलं पाहिजे. आम्ही जगात मिक्स होणारे लोक दिसता कामा नाही. आज अनेक लोक आहेत, ते इकडेही राहतात तिकडेही राहतात, पण नाही, जरी आम्ही तिकडे राहतो पण आमचा इकडचा प्रभाव तिकडे दिसला पाहिजे. तिकडचा प्रभाव आमच्यावर येता कामा नाही. पेत्र योहान हे न्यायसभेपुढे उभा होते बघा. प्रेषितांची कृत्य 4 अध्याय. ते लोकांबरोबर बोलत असता त्यांच्यावर याजक, मंदिराचा सरदार व सदुकीही चालून आले. कारण ते लोकांना शिक्षण देऊन येशूच्या द्वारे मेलेल्यातून पुन्हा उठणे आहे असे प्रसिद्धपणे सांगत होते. याचा त्यांना संताप आला. तेव्हा त्यांनी त्यांना अटक केली व संध्याकाळ झाली होती म्हणून सकाळपर्यंत त्यांना चौकीत ठेवले. तथापि वचन ऐकणाऱ्यातील पुष्कळांनी विश्वास ठेवला आणि अशा पुरुषांची संख्या सुमारे 5000 झाली. बघा, या ठिकाणी पेत्र आणि योहान आहेत आणि पेत्र आणि योहान हे न्यायसभेपुढे उभा आहेत आणि हे न्यायसभेपुढे अनेक लोक त्या ठिकाणी जमलेले आहेत. आणि देवाचं वचन सांगतं त्या ठिकाणी की ते लोकांबरोबर बोलत असतात. त्यांच्यावर याजक, मंदिराचा सरदार, सदुकी हे चालून आले. कारण ते लोकांना शिक्षण देऊन येशूच्या द्वारे मेलेल्यातून पुन्हा उठणे आहे असे प्रसिद्धपणे ते सांगू लागले. तेव्हा त्यांनी त्यांना अटक केली व संध्याकाळ झाली होती म्हणून सकाळपर्यंत त्यांना चौकीत ठेवण्यात आले. म्हणजे ते बंदिवासात गेलेले आहेत. आणि देवाचं वचन सांगते की बंदिवासामध्ये ते असताना त्यांचा प्रभाव आम्हाला तिथे पाहायला मिळतो.
तथापि वचन ऐकणाऱ्यातील पुष्कळाने विश्वास ठेवला आणि अशा पुरुषांची संख्या सुमारे 5,000 झालेली होती. म्हणजे एवढं ते प्रभावी होते, एवढं ते सामर्थ्यशाली होते देवाच्या, की त्यांच्यामध्ये 5,000ची संख्या वाढलेली होती. नंतर दुसऱ्या दिवशी असे झाले की त्यांचे अधिकारी, वडील व शास्त्री हे आणि प्रमुख याजक हन्ना आणि कैफा, योहान व अलेक्झांद्रा व प्रमुख याजकाच्या कुळातील जितके होते तितके यरूशलेमेत एकत्र जमले. बघ किती लोक एकत्र जमलेले आहेत. आणि हे काही साधे लोक नव्हते, हे फार प्रभावी होते त्या काळचे. एकदम ज्ञानी, हुशार, विचारवंत, कसे पण प्रश्न विचारणारे असतील, आडवे तेडवे कसं तरी याला गुंतून टाकायचं. कदाचित आज आमच्यामध्ये देखील अनेक वेळेस सैतान असं काम करतो. आणि कधी कधी ज्यावेळेस असे लोक एकदम ज्ञानी विचारवंत लोक ज्यावेळेस आमच्या पुढे उभा राहतात, कधी कधी आम्ही फार एकदम गडबडून जातो. भावना बहिणी, मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस दैवी सामर्थ्य आमच्या जीवनात राहतं, आम्ही प्रभावी राहतो. किती मोठे लोक आमच्या समोर उभा राहू द्या, आमचा प्रभाव त्यांच्यावर पडेल. या ठिकाणी हे लोक किती लोक आहेत बघा. त्यांचे अधिकारी, वडील, शास्त्री, प्रमुख याजक हन्ना आणि कैफा, योहान, अलेक्झांद्रा व प्रमुख याजकातील कुळातील जितके होते तितके यरूशलेमेत एकत्र जमले. विरुद्ध या दोन देवाच्या सेवकाच्या विरुद्ध. आणि देवाचं वचन सांगते की त्यांनी त्यांना मध्ये उभे करून विचारलं, तुम्ही हे कोणत्या सामर्थ्याने किंवा कोणत्या नावाने केलं आहे? कोणत्या नावाने केलं तुम्ही? येशूचं नाव पुढे करतात. आणि मग ते समोरचे प्रभावित होतात. आणि मग ते विचार करू लागले. पुढे जर वाचलं ना आम्ही तर ते विचार करू लागले, अरे यांच्या हातातून खरंच चमत्कार घडलेला आहे मोठा, आणि सर्व जमाव यांच्या बरोबर आहे. प्रभावी सामर्थ्य. पेत्र, योहान हे प्रभूच्या प्रभावी सामर्थ्यात जीवन जगत होते. आणि म्हणून ते बोलू लागले. आज तुम्हाला आणि मला ते बोलायचं आहे प्रभावी सामर्थ्याने. आम्हाला त्या प्रभावी सामर्थ्यात वाढायचं आहे. जर आम्ही प्रभावी सामर्थ्यात वाढत आहोत तर निश्चित आम्ही यांच्यासारखं बोलू आणि आमचा प्रभाव पडेल. हालेलुया. पवित्र आत्म्याच्या अभिषेकात आम्ही वाढू. न्यायसभेपुढे असू द्या, किती बलाढ्य व्यक्ती समोर असू द्या, तुमचा प्रभाव, देवाचा प्रभाव तुमच्यामध्ये जर आहे तर तो कार्य केल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला लज्जित आणि फज्जित होऊ देणार नाही. इसहाक सर्वसाधारण राहत होता, पण अशा लोकांसमोर राहत होता की तो बोलत असत, त्याला लोक घाबरत असत. आमेन. हालेलुया. सर्वसाधारण राहायचा, पण लोक त्याला घाबरत असत. का? कारण देवाचा हात त्याच्यावर होता, देवाचा प्रभाव त्याच्यावर होता. आमच्यावर देवाचा प्रभाव आहे. आम्ही किती साधे असू द्या, पण लोकांवर आमचा प्रभाव वेगळा पडणार. पेत्र आणि योहान हे त्या वडील मंडळासमोर आहेत आणि त्यांच्याद्वारे देवाचा प्रभाव पडलेला आहे, प्रभावी सामर्थ्य पडलेलं आहे. प्रेषितांची कृत्य 5वा अध्याय आणि 12. प्रेषितांच्या हातून लोकांमध्ये पुष्कळ चिन्हे व अद्भुते घडत असत. प्रेषितांच्या हातून लोकांमध्ये चिन्हे व अद्भुत कृत्य घडत असत. आणि ते सर्व एक चित्ताने शल्मोनाच्या देवडीत जमत असत. आणि ते सर्व एक चित्ताने शल्मोनाच्या देवडीत जमत असत. आणि त्यांच्यात सामील होण्यास इतर कोणाचे धैर्य होत नसे. इतर कोणाचं धैर्य होत नसत, तरी लोक त्यांना थोर मानित असत. हालेलुया. लोक त्यांना थोर मानत होते. का थोर मानत होते? काय असं होतं त्यांच्यामध्ये? प्रभावी सामर्थ्य होतं. ते रोज आणि रोज प्रभूमध्ये प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जात होते. म्हणून लोक त्यांना थोर मानत होते. आज प्रत्येकाला वाटतं आम्हाला पण लोकांनी कसं मानावं? थोर मान. बरोबर ना? प्रत्येकाला वाटतं ना, मला पण लोकांनी कसं मानावं? थोर मानावं. मग जर आम्हाला असं वाटतं लोकांनी आम्हाला थोर मानावं, तर आम्ही देखील प्रभूच्या प्रभावी सामर्थ्याने रोज स्वतःला बलवान करूया. आमेन. हालेलुया. हालेलुया. बऱ्याचशा वेळेस आम्ही बलवान होण्यासाठी काहीच कृती करत नाही आणि फक्त वाटतं हो मला कोणतरी
एकदम चांगलं मानलं पाहिजे, मला देखील लोकांनी खूप प्रभावी मानलं पाहिजे. पण प्रभावी होण्यासाठी काहीतरी करावं लागतं. आमेन. हां, ज्याला बॉडी बिल्डर व्हायचं आहे त्याला रोज व्यायाम करावा लागतो, ठीक आहे. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, तर नेहमी जावं लागतं. आणि जसं जसं तो व्यायाम होईल तसं तसं त्याला कट्स पडतील. आमेन. आणि तो मग तेव्हा असं चालेल, आहे की नाही. प्रभावाने चालेल तो. आम्ही रोज देवाच्या सानिध्यात बसत आहोत तर आम्ही रोज प्रभावी होत राहू, प्रभूच्या सामर्थ्याने प्रभावी होत राहू. आणि मग प्रभूच्या सामर्थ्याने ज्यावेळेस आम्ही प्रभावी, ज्यावेळेस आम्ही लोकांमध्ये जाऊ, लोक आम्हाला थोर मानतील, लोक आम्हाला चांगलं मानतील, लोकांमध्ये आमचा प्रभाव पडेल, आमच्या हातून चिन्ह चमत्कार घडतील. हालेलुया, हालेलुया. आमच्या हातून चिन्ह चमत्कार घडतील. पवित्र शास्त्र सांगते की पाऊल आणि पेत्र आणि योहान हे ज्यावेळेस रस्त्याने चालत होते, ते ज्यावेळेस रस्त्याने चालत लोक दुखणे करायला आणून त्यांच्या समोर उभा करत असत. त्यांची विचारसरणी अशी होती की पेत्राची सावली जरी पडली तरी लोक बरे होतात. हा प्रभाव होता लोकांवर त्यांचा, आणि लोक बरे होत होते. सावली जरी पडली तरी लोक बरे होत होते. एवढं सामर्थ्य, एवढं प्रभावी सामर्थ्य मध्ये ते जीवन जगत होते. प्रियांनो, आज तुम्हाला आणि मला त्या सामर्थ्यात राहायचं आहे. त्या सामर्थ्याची अपेक्षा करू आम्ही की ते सामर्थ्य माझ्या जीवनात पाहिजे. हालेलुया. पेत्र आणि योहान हे त्या सामर्थ्यात जीवन जगत होते की जे लोक त्यांच्या सावलीने सुद्धा बरे होत होते. त्यांच्या शब्दाने देव कार्य करत होता. त्यांच्या शब्दाने देव बोलत होता. आज आमच्या शब्दामध्ये देव सामर्थ्य देणार आहे. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो विश्वासणाऱ्यांसाठी, तुझा शब्द होय तर होय असू दे, नाही तर नाही असू दे. तू जर हो म्हटलं तर होच कर, नाही म्हटलं तर नाहीच कर, कारण तुझ्या शब्दात देवाने काय दिलेलं आहे? सामर्थ्य दिलेलं आहे. मग ते सामर्थ्य आम्ही अनुभवू. केव्हा अनुभवू? ज्यावेळेस आम्ही देवाच्या सानिध्यात बसू, त्यावेळेस दैवी सामर्थ्य आमच्या जीवनात येईल आणि आम्ही देवाच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होऊ. चौथं कारण आहे, ज्यावेळेस आपण प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्यात राहू त्यावेळेस सैतानाच्या प्रत्येक सत्तेवर आपण विजय मिळवू. आमेन. प्रत्येक सत्तेवर आम्ही विजय मिळवू. प्रेषित 10:38. नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्म करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्यांना सर्वांना बरे करीत फिरला. कारण देव त्याच्या बरोबर होता. ज्यावेळेस आम्ही प्रभावी सामर्थ्याने भरलेले लोक राहू, प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्यात भरलेले लोक राहू, त्यावेळेस आम्ही आमच्या शत्रूच्या प्रत्येक सत्तेवर विजय मिळवू. प्रभू येशू ख्रिस्त ते करत होता, कारण त्याच्यामध्ये प्रभावी सामर्थ्य होतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्या सामर्थ्याने आम्ही भरूया. पवित्र शास्त्र सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने भरलेला असताना, सामर्थ्याने भरलेला असताना तो सत्कर्मे करत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्यांना तो सोडत फिरला. देवाच्या लोकांना तो बरे करत फिरला सैतानाच्या सत्तेखाली असलेल्यांना. आज सैतानाची सत्ता देवाने आम्हाला देणारा देव आहे. आज सैतानाचे प्रत्येक बंधन तोडण्याचे अधिकार देवाने तुम्हाला आणि मला म्हणजे मंडळीला आम्हाला दिलेले आहेत. आणि म्हणून प्रियांनो, त्या सामर्थ्यात आम्ही भरूया, त्या अभिषेकात आम्ही भरूया, त्या प्रभावाने आम्ही राहूया की मला सैतानाचे सर्व अधिकार माझ्या हातात घ्यायचे आहेत. सैतानाच्या सर्व जागा मला जिंकायच्या आहेत. लोकांना आम्हाला प्रभूच्या राज्यात आणायचं आहे. सत्कर्मे करायचे आहेत. आमचा प्रभाव लोकांवर टाकायचा आहे. आमच्यामध्ये ते सामर्थ्य पाहिजे की त्या सामर्थ्याने आम्ही सहज सैतानाच्या बंधनात असणाऱ्या लोकांना आम्ही सोडून विजय मिळवून आणलं पाहिजे. आमेन. हालेलुया. ते सामर्थ्य आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये जर पाहिलं, दावीद राजामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. आणि बायबल सांगते की दावीद राजा ज्या ज्या ठिकाणी जाईल युद्धासाठी, त्या त्या ठिकाणी ते युद्ध जिंकून येत असत आणि ती सत्ता काबीज करत असत.
आम्ही ज्या ज्या ठिकाणी जाऊ त्या त्या ठिकाणी लोक शोधत फिरू आणि ते लोक देवाच्या राज्यात आले पाहिजे. असा प्रभावी सामर्थ्य आमच्या जीवनात पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आम्ही ज्या ठिकाणी जाऊ तिथं आमचा प्रभाव पडलाच पाहिजे. तसं आम्ही बोललो पाहिजे. मी ज्या ठिकाणी जाईन त्या ठिकाणी बोलतो आणि तिथं प्रभाव घडतो. मला तुम्हाला सांगायचं की मी एका स्टेशनवर होतो सकाळी आणि स्टेशनवर असताना एक सिस्टर मला भेटल्या तिथे आणि मी त्यांना सुवार्थ प्रसार वगैरे केला आणि त्यांनी मला नंबर दिला त्यांचा आणि मी तो नंबर घेतला. काही सेव्ह केलेला आहे, नीना नावाने मी तो सेव्ह केला, म्हणजे असंच सेव्ह केला, काही नाव नाही काही नाही. आणि मी खूप दिवसापूर्वी नंतर मी तो नंबर पाहिला, माझ्या काही लक्षात नाही हा नंबर कुणाचा आहे. आणि मी तो नंबर डायल केला आणि मी त्यांना म्हटलं, कोण आहात तुम्ही, तुम्हाला कोण पाहिजे. म्हटलं माझ्याकडे हा नंबर नीनावी नावाने आहे आणि असाच सेव्ह झालेला आहे, तुम्ही कोण बोलता. तुम्ही कोण बोलता. मी म्हटलं पास्टर बोलते. पास्टर म्हणलं लोक काय असं म्हणतात. म्हणजे असं तरी बोलेल काय, म्हणजे असं समजू शकतं की दुसरी कोणतरी व्यक्ती आहे. पण ते म्हणे प्रेज द लॉर्ड. हो प्रेज द लॉर्ड, म्हणजे ख्रिस्ती व्यक्ती आहे. कोण आहे तुम्ही. तर म्हणे तुम्ही मला स्टेशनवर भेटले होते आणि त्या ठिकाणी मला तुम्ही येशूविषयी सांगितलेलं होतं आणि प्रभू येशू ख्रिस्त हा देव आहे तुम्ही मला सांगितलेलं होतं आणि मी तेव्हापासून विश्वास ठेवते आणि मला तुम्हाला भेटायचं आहे. आणि आता मी नाशिक शहरामध्ये स्थायिक झालेले आहे आता सध्याला आणि आम्ही बाहेरगावी आहोत आणि तिथं आल्याबरोबर मी तुम्हाला भेटते की तुम्ही मला येशू ज्यावेळेस मला सांगितलं मी येशूवर विश्वास ठेवला आणि त्यावेळेस माझ्या कुटुंबामध्ये देवाने खूप चांगलं काम केलं. माझे मिस्टर फार आजारी होते आणि तुम्ही जी मला प्रार्थना करायला लावली ते मी माझ्या मिस्टरांसाठी प्रार्थना केली आणि माझ्या त्या मिस्टरांना देवाने बरं केलेलं आहे. प्रभावी सामर्थ्य, देवाचं प्रभावी सामर्थ्य. परंतु मी आता नाशिकमध्ये आलेले आहे आणि तेव्हापासून माझे मिस्टर रोज कामाला जातात, व्यवस्थित आहे आता सर्व. आणि मी माझी परिस्थिती तुम्हाला दाखवली होती. मला तुम्ही माझ्या लक्षात नाही आहे पण तुमचा नंबर माझ्याकडे आहे. माहीत नाही मी तुम्हाला का केला फोन. ती म्हणते पास्टर मला चर्च पाहिजे होतं आणि ही देवाची इच्छा होती की मला चर्च पाहिजे. मी बाहेरगावी होते पण आता नाशिकमध्ये स्थिर झाले आणि मी फक्त चर्च शोधत होते म्हणे. हां मग तिला म्हटलं मी की तुम्हाला एवढं सर्व माहिती, तुम्हाला माझं नाव माहिती आहे का. हो माहिती आहे मला तुमचं नाव. मी काय शिमोन वडागळे. म्हणलं तुम्हाला कसं काय माहिती. मी तुमचं नाव लिहून घेतलेलं होतं मी त्यावेळेस. हां देवाची स्तुती असो की ती बहीण दर रविवारी सकाळी चर्चला येते. आमेन. आता नाशिक शहरामध्ये आले नवीनच. मला तुम्हाला सांगायचं आहे की आमचा प्रभाव देव इतरांवर पाडतो ज्यावेळेस आम्ही प्रभावी सामर्थ्याने भरतो. त्यावेळेस ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी प्रभाव पडला पाहिजे. आमेन. हालेलुया. नाही तर जगातल्या लोकांसारखं नको जाऊ तिथं खाऊ. हां नाही, आमच्या देवाचा प्रभाव पडला पाहिजे. त्या प्रभावी सामर्थ्याने आम्ही भरूया, त्या प्रभावी अभिषेकात आम्ही चालूया. आमचं टार्गेटच ते असलं पाहिजे. मी जिथं जाईन एक तरी आत्मा मला भेटला पाहिजे आणि एका तरी व्यक्तीवर माझा प्रभाव पडला पाहिजे. हालेलुया. मग त्यावेळेस मी आहे काय प्रभावी सामर्थ्याने भरलेला व्यक्ती. हालेलुया. येशू ख्रिस्त सैतानाच्या सत्तेखाली असलेल्यांना बंधनमुक्त करत होता. का. कारण प्रभावी सामर्थ्य देव त्याच्याबरोबर होता. देव त्याच्याबरोबर असल्या कारणाने तो ज्या ठिकाणी जाई त्या ठिकाणी सैतानाची सत्ता तो काबीज करत असत. आम्ही ज्या ठिकाणी जाऊ तिथं सैतानाची सत्ता काबीज करणारे लोक राहूया. आमेन. हालेलुया. दुसरा मुद्दा आम्ही पाहूया. प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने आम्ही केव्हा राहू शकतो. ज्यावेळेस आपण देवाची शस्त्र सामग्री घेऊ त्यावेळेस. आमेन. शस्त्राशिवाय आम्ही प्रभावी राहू शकत नाही. आज अनेक लोक आहेत शस्त्र घेत नाही. आज अनेक लोक आहेत ते बिना शस्त्राचं राहतात आणि मग सैतान आमच्यावर वार करतो आणि मग काहीतरी घडतं आणि त्यावेळेस आम्ही म्हणतो अरे कसं काय असं घडलं, मी तर रोज चर्चला जाणार आहे.
पण शस्त्र नाही ना. म्हणा माझ्याकडे शस्त्र पाहिजे. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आमच्यामध्ये जर शस्त्र आहे तर आम्ही विजय आहोत. शस्त्र नाही आम्ही फ्लॉप ठरू. आडातच नाही तर पोहरात कुठं नाही येणार आहे, नाही राहू शकत. त्याच्यासाठी शस्त्र पाहिजे, आडात पाहिजे. आमेन. शस्त्र आम्ही धारण करूया. पाऊलाने आम्हाला या वचनामध्ये 11व्या वचनामध्ये आम्हाला शस्त्र सांगितलेले आहे. एपिस्करास पत्र 6वा अध्याय 11व्या वचनामध्ये पाऊल लिहित आहे. त्या ठिकाणी वाचा. सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हाला टिकाव धरता यावा. सैतानाच्या डावपेचापुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा. कारण आपले झगडणे. बस आम्हाला देवाची शस्त्र सामग्री पाहिजे. कोणाची शस्त्र सामग्री? माणसाची नकोय. जगातलं शस्त्र नकोय. शिमोन पेत्राकडे जगातलं शस्त्र होतं, तलवार होती. ज्यावेळेस येशूला पकडण्यासाठी ते लोक आले ना, त्यावेळेस त्यांनी तलवार काढली आणि मल्क नावाच्या व्यक्तीचा कान छाटून टाकला. आणि त्यावेळेस येशू ख्रिस्त म्हणतो त्याला, अरे तू तलवार काढली काय? तलवारीने मारणारे तलवारीने मारतात. जगातलं शस्त्र. आम्हाला असं शस्त्र पाहिजे, देवाचं शस्त्र पाहिजे. देवाचं शस्त्र असं धारदार असतं, ते तलवारीपेक्षा पण धारदार आहे, ते तलवारीपेक्षा पण कार्य करणार आहे. ते शस्त्र आम्ही मिळवूया. आमेन. देवाच्या लोकांनो, आमच्याकडे पहिलं शस्त्र पाहिजे ते म्हणजे सत्याचा कमरबंद. पहिलं शस्त्र सत्याचा कमरबंद. आमेन. हे सत्याचं कमरबंद जर आमच्याकडे नाही तर आमच्याकडे सगळं असत्यच राहणार. आणि जगामध्ये सर्व काय आहे? असत्यच आहे. म्हणजे ते जगातलं शस्त्र आपोआप आमच्या जीवनात येणार. आम्ही जरी म्हटलो नाही मी नाही घेणार ते जगातलं शस्त्र, पण तरी ते आपोआप येणार. कारण सत्याचा कमरबंद नाही आमच्याकडे. हे शस्त्र नाहीये. जिथं सत्य तिथं देव कार्य करतो. जिथं असत्य तिथं काम होऊ शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी म्हटलेले 14व्या वचनामध्ये, तर मग आपली कंबर सत्याने कसा. तर मग आपली कंबर सत्याने कसा. आमची कंबर सत्याने कसायची आहे. आम्ही सत्याने उभा राहिलो पाहिजे. मग देवाचं वचन सांगतं, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो योहान 8:44 मध्ये, योहान 8:44 वाचूया. तुम्ही आपला बाप सैतान हा यापासून झाला आहात हा आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करावयास इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्य घातक होता आणि तो सत्यात टिकला नाही, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो, कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे. नाही, या ठिकाणी आमचा शत्रू जो सैतान आहे की त्याच्याविषयी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की तो सत्यात टिकलेला नाहीये, तो लबाड आणि लबाडाचा बाप आहे. म्हणजे ज्यावेळेस हे सत्याचा कमरबंद आमच्या जीवनामध्ये नाही तर त्याच्या सर्व या गोष्टी आमच्या जीवनात येतात. अविश्वासू पण आमच्या जीवनात येतं. आज अनेक कुटुंबामध्ये अविश्वासू पण आहे. आज अनेक फॅमिलीमध्ये सत्याला स्थान नाहीये, कारण कमरबंद नाहीये ना. आज अनेक फॅमिली बिघडत आहेत. आज अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहे, कारण विश्वास नाही, सत्य नाही. कधी कधी नवरा बायकोला खोटं बोलतो, बायको नवऱ्याला खोटं बोलते, सत्य नाही. कारण सैतानाचे सर्व गुणधर्म आहेत. योहान 8:44 मधले सर्व गुण त्याच्यामध्ये असतात. त्याचे गुणधर्म, त्याचे हत्यार ते त्याच्या जीवनात राहतात, कारण ते सत्याला स्थान देत नाही. आपली कमर सत्याने कसायची आहे. येशू ख्रिस्त म्हणतो मार्ग सत्य व जीवन मीच आहे. येशू आमचा मार्ग आणि येशू आमचं सत्य आहे. ते सत्य आम्ही धारण करूया. हालेलुया. आज अनेक फॅमिलीमध्ये अविश्वासाचं जीवन पाहायला मिळतं. आज अनेक कुटुंबामध्ये अविश्वासाने लोक राहतात आणि म्हणून कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. अनेक परिवारामध्ये एकमेकाचे मोबाईल बघण्यात येतात असत्य पाहण्यासाठी. सत्य नाही, एकमेकाचे मोबाईल पाहतात, कारण गॅरंटी नाही ना. हा, जर ज्याच्या जीवनात सत्याचा कमरबंद आहे ना, त्याचा प्रभाव वेगळा राहील. तो सैतानाच्या डावपेचावर विजय मिळवेल. हालेलुया. फार महत्त्वाचे आमच्या जीवनात पहिलं शस्त्र पाहिजे
ते म्हणजे सत्याचा कमरबंद. हालेलुया. विश्वासू पण आमच्या जीवनात ठेवूया. आम्ही विजय मिळू. आम्ही प्रत्येक लबाडीवर विजय मिळू. आम्ही प्रत्येक अविश्वासूपणावर विजय मिळू. आम्ही देवाबरोबर विश्वासू राहू. मग आम्ही ज्यावेळेस देवाबरोबर विश्वासू राहू, हा सत्याचा कमरबंद आमच्या जीवनात राहील. आम्ही प्रभावी सामर्थ्यशाली लोक राहतो. दुसरं हत्यार आमच्या जीवनात पाहिजे, शस्त्र, ते म्हणजे नीतिमत्वाचे उरसरान. आम्ही उरसरान धारण करणारे लोक राहूया. यशाचं पुस्तक 59 अध्याय 17 वचन. त्याने उरस्त्राणाप्रमाणे न्यायत्व धारण केले. त्याने उरस्त्राणाप्रमाणे न्यायत्व धारण केले व आपल्या मस्तकी तारणरूप शिरस्त्राण घातले. व आपल्या मस्तकी तारणरूपी शिरस्त्राण घातले. सूडरूपी पेहराव तो लेला. सूडरूपी पेहराव तो लेला. आवेशरूप जग्याने आपले अंग त्याने झाकिले. आवेशरूप जग्याने त्याने आपले अंग झाकले. नीतिमत्वाचे उरसरान आम्ही धारण करूया. ज्याच्या जीवनात नीतिमत्वाचे उरसरान आहे, तो ख्रिस्ताचे नीतिमत्व आपल्या जीवनात प्राप्त करून घेतो. आमच्यामध्ये ख्रिस्त आहे, आमच्यामध्ये ख्रिस्ताचे विचार आहेत, आमच्यामध्ये येशूचे विचार आहेत, आमच्यामध्ये ख्रिस्त वस्ती करतो, कारण आम्ही नीतिमत्वाचं उरसरान धारण केलेलं आहे. देवाने आम्हाला नीतिमान ठरवलेलं आहे. देवाने आम्हाला पापापासून बाहेर काढलेलं आहे. देवाने आम्हाला अपराधापासून सोडवलेलं आहे. आम्ही दर महिन्याला येशूचं रक्त प्राशन करतो आपल्या जीवनामध्ये. म्हणून देवाने आम्हाला नीतिमान म्हणून घोषित केलेलं आहे. म्हणून येशूचे विचार आमच्या जीवनात आहे. आम्ही रोज प्रार्थना करतो, हे तुझे नाम पवित्र मानले जाऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर येऊ. माझ्या जीवनात देवाचं राज्य आहे. माझ्यामध्ये नीतिमत्वाचं उरसरान आहे. हे शस्त्र आमच्या जीवनात पाहिजे. मग मार्क शुभवर्तमान 10 अध्याय 45 वचन आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. कारण मनुष्याचा पुत्र ही सेवा करून घ्यावायच नाही. कारण मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावायच नाही, तर सेवा करावयास. तर सेवा करावयास व पुष्कळांच्या मुक्तीसाठी. व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून आपला जीव खंडणी भरून अर्पण करावयास आला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचे हे विचार होते की मी प्रत्येकासाठी सेवा करेल, मी प्रत्येकासाठी स्वतःचं रक्त सांडेल, मी प्रत्येकासाठी प्रत्येकाला मरणाच्या दाढेतून बाहेर काढील. हे विचारसरणी प्रभू येशूची होती. त्याच्या अंतःकरणामध्ये हे विचार होते. मग ते विचार आज आमच्या अंतःकरणात ठेवूया. आणि म्हणून आम्ही नीतिमान, देवाने आम्हाला त्याच्यासाठी बनवलेलं आहे की आम्हाला अनेक लोकांचा नीतिमान आम्हाला बनवायचे आहेत. म्हणून आमच्या जीवनात हे शस्त्र पाहिजे, नीतिमत्वाचे उरसरान. आमच्यावर कोणत्याही प्रकारचा दोष नसावा. आमच्यावर कोणत्याही प्रकारचा आमच्या शत्रूने आरोप ठेवता कामा नाही की तू असा आहे, तू तशी आहेस. मी नीतिमान आहे. हालेलुया. म्हणून पौल म्हणतो, माझा नीतिमान विश्वासाने जगेल. हालेलुया. आम्ही नीतिमान आहोत. मग नीतिमत्वाचं उरसरान आम्ही धारण करूया. हालेलुया. जर नीतिमत्वाचं उरसरान आमच्या जीवनात आहे, तर भावानो बहिणीनो, आम्ही प्रभावी राहणार. आम्ही प्रभावी सामर्थ्याने बलवान होत राहणार. मग आपण नीतिमत्वाचे उरसरान धारण करूया. जर आपण नीतिमत्वाचे उरसरान धारण करत नाही, तर सैतान आपल्याला अनीतिमान म्हणून ठरवणार, दोषी ठरवणार. हा अनीतिमान आहे. तो आम्हाला नेहमी दोष देणारा राहील. तू असा आहे, तू तसा आहे, तू तशी, तू अशी, ती तशी, नेहमी दोष देत राहणार. प्रगटीकरणाचं पुस्तक 12 अध्याय 10 वचन. प्रगटीकरण 10:12. तेव्हा मी स्वर्गात मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, आता आमच्या देवाने सिद्ध केलेले तारण, त्याचे सामर्थ्य व त्याचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार ही प्रगट झाली आहेत. कारण आमच्या बंधूंना दोष देणारा, आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्यांच्यावर दोषारोप करणारा खाली टाकण्यात आला आहे. आमच्यावर दोष देणारा खाली टाकण्यात आलेला आहे. सैतानाचं काम आहे, जे दोषी आहेत त्यांना नेहमी काय देतो? तो दोष देतो. मग जर कधी आमच्या जीवनात हे शस्त्र नाही, नीतिमत्वाचं उरसरान आमच्या जीवनात नाही, तो नेहमी आम्हाला काय देणार? दोषच देत राहणार. आणि आम्ही दोषीच म्हणून स्वतःला ठेवणार. का? आमच्या जीवनात हे नीतिमत्वाचं उरसरान नाही. आम्ही हे शस्त्र आमच्या जीवनात बाळगूया.
सैतान कधी आम्हाला दोषी ठरवेल सांगता येत नाही. मी तुम्हाला सांगतो, सैतानाचं लक्ष नेहमी ख्रिस्ती मनुष्याकडे आहे. सैतानाचं लक्ष नेहमी ख्रिस्ती बहिणींकडे आहे. तो कधी कोणाला फसवेल सांगता येत नाही. आणि म्हणून आम्ही नेहमी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान राहूया. म्हणजे ज्यावेळेस आम्ही नेहमी आणि नेहमी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान राहू, मी तुम्हाला सांगतो हे शस्त्र आमच्या जीवनात येईल. आणि ज्यावेळेस हे शस्त्र आमच्या जीवनात राहील, सैतानाच्या प्रत्येक युक्तीवर आम्ही विजय मिळवू. मग तिसरं शस्त्र आम्हाला पाहिजे. नीतिमत्वाचे उरसरण झालेलं आहे. शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता आम्हाला पायी चढवायची आहे. आम्हाला शांती मिळालेली आहे, म्हणजे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आम्हाला इतरांपर्यंत घेऊन जाणारे लोक आम्हाला बनायचं आहे. रोम 5:2. आपण ज्या कृपेमध्ये आहोत, आपण ज्या कृपेमध्ये आहोत त्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे, त्यात आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे. आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो. हालेलुया, प्रभूची स्तुती असो. या ठिकाणी म्हटलेलं की म्हणून आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत, म्हणून आपणाला व आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे म्हटलेलं आहे. तुम्हाला आणि मला देवाबरोबर शांती आहे. आमचा प्रवेश जो आहे तो कृपेमध्ये झालेला आहे. आमच्यावर देवाची मोठी कृपा झालेली आहे. आमच्यावर देवाची मोठी दया झालेली आहे की देवाने आम्हाला त्याच्याबरोबर स्थान दिलेलं आहे. हालेलुया. देवाच्या बरोबरचं स्थान हे फार मोठं आहे, खूप मोठं आहे. देव धुळीतून उठवतो दिनांना आणि कुठं बसवतो? अधिपतीच्या पंक्तीस. पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळते की गरीब लाजार होता, पडलेला होता श्रीमंताच्या दारात. पण शास्त्र सांगतं की ज्यावेळेस तो मेला त्यावेळेस तो अधिपतीच्या पंक्तीस बसला, अब्रामाच्या उराशी. आमेन, हालेलुया. हा, आणि मग आम्हाला तिथून पाहायला मिळतं की तो श्रीमंत व्यक्ती पाहत होता, अरे हा लाजार माझ्याजवळ पडलेला होता आणि आज मी त्याला कुठं पाहते. एक काळ होता तो खाली पडलेला होता, पण आज हा वरती आहे आणि आज मी खाली पडलेलो आहे. का? कारण देवाच्या लोकांनो त्याच्या जीवनामध्ये त्याने शांती मिळवलेली नव्हती. तर लाजार त्याच्या जीवनामध्ये तो प्रभूच्या सान्निध्यामध्ये आहे. मला तुम्हाला सांगायचं आहे की आम्हाला ख्रिस्ताचं शुभवर्तमान घेऊन जाणारे लोक राहायचे आहे. का? कारण आमच्यावरती कृपा झालेली आहे. आमच्यावर हे शस्त्र आमच्या जीवनात आलेले आहेत. देवाने हे शस्त्र आम्हाला दाखवलेले आहेत. ही मोठी कृपा आहे आमच्यावर. म्हणून जर देवाची कृपा आमच्यावर झालेली आहे, आमचा प्रवेश ख्रिस्ताबरोबर आहे, देवाच्या बरोबर आम्ही बसवलेलो आहोत, आम्ही कृपेमध्ये आहोत, तर आपला प्रवेश त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे आणि आपण देवाच्या गौरवाचा आशेचा अभिमान बाळगतो. जगामध्ये कोणत्या गोष्टीचा अभिमान नको आहे, फक्त एक गोष्टीचा अभिमान पाहिजे, माझ्यावर देवाचं कृपा झालेली आहे. आमेन. शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा. आणि मग चौथं शस्त्र आपल्या जीवनामध्ये आम्हाला घ्यायचं आहे, विश्वासाची ढाल. आमेन, हालेलुया. अशा विश्वासाने भरायचं आहे, अशा विश्वासाने राहायचं आहे. मी ज्या विश्वासात राहीन त्या विश्वासाने देवाने कार्य करावं. अशा विश्वासाने राहायचं आहे की देव माझ्यासाठी या गोष्टी करणार म्हणजे करणार, देव मला या गोष्टी देणार म्हणजे देणार, देव माझ्या जीवनात विजयशाली बनवणार, देव माझा परिवार चांगला ठेवणार, देव माझी फॅमिली सुरक्षित ठेवणार, देव मला आशीर्वादी ठेवणार. या विश्वासाने आम्हाला राहायचे. विश्वासाची ढाल आम्ही घेऊया. ढाल ही संरक्षणासाठी राहते. आमचा विश्वास आमचं संरक्षण करणार आहे. आमचा विश्वास आम्हाला प्रत्येक कठीण परिस्थितीतून सांभाळणार आहे. विश्वासाची ढाल हाती घ्या. आज अनेक लोक आहेत विश्वासाची ढाल हाती घेत नाही. दावीद राजा विश्वासाची ढाल होती त्याच्या जीवनात, म्हणून तो म्हणतो, मृत्यू छायेच्या दरीतुरे मी जात असलो तरी कसलाही अरिष्टला भिणार नाही, कारण तुझी आकडी व काठी मला धीर देते. विश्वासाची ढाल. विश्वासाने बोलत होता तो. काय आम्ही विश्वासाने बोलणारे लोक आहोत काय? काय आज आम्ही विश्वासाने आपल्या जीवनामध्ये विजय कबूल करणारे लोक आहोत काय? विश्वासाची ढाल हाती घ्या. देवाच्या लोकांनो,
आम्ही विश्वासाने बोलूया. विश्वासाच्या ढालीमुळेच आपण सैतानाचे जळते बाण विझू शकतो. विश्वासाच्या ढालीमुळेच आम्ही सैतानाच्या प्रत्येक युक्त्या नाहीस करू शकतो. जळते बाण विझवायचेत आम्हाला या विश्वासाच्या ढालीने. मग सैतानाचे जळते बाण आहेत. किती सैतानाचे जळते बाण आहेत तुम्हाला सांगतो. 5 प्रकारचे जळते बाण हे सैतानाचे. आणि ते 5 प्रकारचे जळते बाण ज्यावेळेस आमच्या समोर राहतात ना, आम्ही फार गडबडून जातो. आणि सैतान प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये हे जळते बाण टाकतोच. असं अनेक लोक आहेत की त्याच्या जीवनामध्ये हे जळते बाण सैतानाने टाकलेले आहेत. पहिलं जळतं बाण आहे निराशा. पहिलं जळतं बाण निराशा. सैतान नेहमी सांगतो तुझ्या जीवनात कोणत्याच चांगल्या गोष्टी घडू शकत नाही. तू काही पण कर, तू किती पैसा कमव, पण तुझ्या हातात लागणार नाही, काही चांगलं घडू शकत नाही. आम्ही विश्वासाची ढाल आम्ही घेणं फार गरजेचं आहे. हालेलुया. बार्थलमय आंधळा होता आणि बायबल सांगते की तो एका जागेवर बसलेला होता आणि तो पोत्यावर बसलेला होता आणि येशू ख्रिस्त तिथून चाललेला होता आणि चालला असताना आणि तो ओरडू लागला. त्याला समजलं की नासरतकर येशू इथून चाललेला आहे आणि तो चालत असताना तो ओरडू लागला, अहो येशू दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा, अहो येशू दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा. आणि तो अधिक ओरडू लागला. कुणी त्याचं ऐकत नव्हतं. येशू ख्रिस्त चाललेला आहे आणि काही लोक आले त्याच्याकडे आणि त्याला म्हटले की तू गप्प बस, तुला नाही तो ऐकू शकत तुझं. बरेचसे लोक आमच्याकडे येतात असे बोलतात, नाही होऊ शकत तुझं काय, नाही भेटणार असं काय. पण विश्वासाने बोला, माझा देव अशक्य गोष्ट शक्य करणार आहे. ज्यावेळेस येशू थांबला आणि येशू म्हटला त्याला बोलवा, त्यावेळेस तेच लोक म्हटले तो तुला बोलवत आहे. आमेन. आमचा देव आमची हाक ऐकणार आहे ज्यावेळेस आम्ही विश्वासाने उभा राहतो. त्यावेळेस विश्वासाची ढाल हाती घ्या. निराशेला स्थान देऊ नका. निराशा ही सैतानाचं जळतं बाण आहे. तुमच्याकडे भरपूर पैसा असेल पण सैतान तुमच्या कोणत्या ना कोणत्या गोष्टीतून निराशा आणण्याचा प्रयत्न करणार आणि तो तुम्हाला संपून टाकण्याचा प्रयत्न करणार. हो, काही दिवसापूर्वी तुम्हाला सांगतो, मी ज्या सलूनमध्ये कटिंग करायला जायचो त्या व्यक्तीचे माझे संबंध चांगले झाले. तो व्यक्ती मला फार सन्मान द्यायचा. मी कधी कधी त्याला पैसे द्यायचो, तो पैसे घेत नव्हता. कधी कधी मी त्यांना बळच द्यायचो, नाही घ्या तुम्ही, धरा ब्रदर, राहू द्या. मी त्यांना सुवार्ता पण सांगितली. आणि मी तुम्हाला सांगतो की एकदम चांगलं, एकदम कठीण परिस्थितीमधून आलेला व्यक्ती होता तो. आणि इतका चांगला बोलणारा होता. कधी बघा असं वाटत नव्हतं त्याच्याकडे की हा काही गोष्टी करेल म्हणून. आणि मी त्याच्याकडे जायचो नेहमी. तो मला विचारायचा, मी त्याला विचारायचो. आणि 1-2 ख्रिस्ती बंधू, मी आणि अजून एक जण, आणि आम्ही त्या दुकानामध्ये गेलो, सलूनच्या दुकानामध्ये. आणि त्या सलूनच्या दुकानामध्ये गेलो आणि मस्तपैकी आम्ही मागच्या महिन्यामध्ये शेवटच्या हप्त्यामध्ये कटिंग केली. आणि कटिंग वगैरे करून चहा पिला आम्ही. आणि या महिन्यामध्ये मी पाहतो तर त्या व्यक्तीने स्वतःची आत्महत्या केलेली. किती डेंजर परिस्थिती आहे. मला तुम्हाला सांगायचं आहे, फार कठीण परिस्थिती. घरी सगळं चांगलं आहे, मुलं मोठी झालेले होते, कामाला लागलेले आहेत. मी ज्यावेळेस भेटायचं, कसं आहे, बरं, हा एकदम बरं आहे, आता मुलं कामाला व्यवस्थित आहे, सगळं चांगलं आहे, काहीच टेन्शन नाही. पण मग त्याने अशा प्रकारे केलं. गाडी एकदम सुरक्षित साईडला ठेवलेली. मला तुम्हाला सांगायचं आहे, निराशा सैतानाचं मोठं हत्यार आहे. आज कुटुंबांमध्ये निराशा आम्हाला पाहायला मिळत आहे, लोकांमध्ये निराशा पाहायला मिळत आहे. आणि सैतान त्यांचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून जीवनामध्ये निराशेला स्थान देऊ, विश्वासाची ढाल हाती घ्या. ज्याच्या जीवनात हे शस्त्र आहे तो कधी स्वतःची आत्महत्या करणार, कारण त्याच्या जीवनात शस्त्र आहे विश्वासाची ढाल. आमेन. दुसरं हत्यार आहे गोंधळ. सैतानाचं जळतं बाण गोंधळ. ज्याच्या जीवनात विश्वासाची ढाल नाही त्याचं जीवन गोंधळलेलं आहे. त्याच्या घरात गोंधळ, त्याच्या मनात गोंधळ, त्याच्या जीवनात गोंधळ. सगळीकडे गोंधळ गोंधळ गोंधळच असतं त्याच्याकडे.
तो जिथं जाईन तिथं गोंधळीच असतो, कारण त्याच्यामध्ये गोंधळीच आत्मा राहतो. तो काय शांत बसत, कारण विश्वासाची ढालच नाही ना हातात. फक्त नावाला मी ख्रिस्ती, फक्त त्याच्याकडे बघितलं का असं वाटतं की फार धार्मिक असेल, पण तसं काही नाही, कारण तोच गोंधळी आहे. दुसऱ्याच्या जीवनात गोंधळ करून देतो. सैतानाचं हे जळतं बाण आहे. आज अनेक लोक आहेत गोंधळलेले आहेत, काय करावं काही सुचत नाही. का? कारण विश्वासाची ढाल नाही ना. सगळं मन कुठे? पैशाकडे, फक्त पैसा कमवणं. ते पैसा कमवून 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 असे गोंधळलेले असतात ते की प्रत्येक दुसऱ्यालाही गोंधळून सोडतात, कारण देवाकडे लक्ष नाही. आणि म्हणून देवाकडे लक्ष नाही म्हणून विश्वासाची ढाल नाही. असं कधीच म्हणत नाही ते लोक, गोंधळलेले लोक, अरे देव माझ्यासाठी चांगल्या गोष्टी करणार आहे. ते काय म्हणतात माहिती? मी करणार आहे, मी असं विकत घेऊ शकतो तुम्हाला कुणाला पण, असं म्हणतात ते, कारण तेच गोंधळलेले असतात ना. विश्वासाची ढाल नाही. हे शस्त्र आमच्या जीवनात असणं फार, विश्वासाची ढाल. दुसरं जळतं बाण शंका. ज्यांच्या जीवनात आहे ना विश्वासाची ढाल नाही ना, ते फार शंकेखोर असतात. शंका, कोणाविषयी शंका असते त्यांच्या मनात. बाहेर शंका, घरात शंका, दारात शंका. कोणी काही लिंबू टाकलं की शंका. आमच्या गावाकडे इसळक निंबळक आहे, शंका. आज अनेक लोक शंकेने भरलेले आहेत. हो, आज असे असे काही पुरुष आहे की ते रोज बायकोचा फोन चेक करतात. आज असे महिला आहेत की त्या देखील आपल्या नवऱ्याचा फोन चेक करतात. आज अनेक असे काही लेडीज आहे, मिस्टर कुठे आहे हो तुम्ही, मग मिस्टरने सांग मी आहे ना असं असं या ठिकाणी आहे. कारण विश्वासाचं हत्यार नाहीये ना. कसं राहील विश्वासाचं हत्यार? आम्हीच देवाच्या घरात नाही. जे लोक देवाच्या घरात नसतात ना त्यांच्या जीवनात हे विश्वासाचं हत्यार कधीच नसतं. ज्याच्या जीवनात विश्वासाचं हत्यार आहे, विश्वासाची ढाल, तो व्यक्ती शंकेखोर कधीच नसतो. तो विश्वासाने बोलतो. आमेन, हालेलुया. तो विश्वासू राहतो. आपल्या परिवाराबरोबर पण विश्वासू राहतो, आपल्या कुटुंबाबरोबर विश्वासू राहतो, आपल्या लेकरांबरोबर विश्वासू राहतो, आणि विशेष म्हणजे सर्वात जास्त म्हणजे आपल्या देवाबरोबर विश्वासू राहतो. ज्यावेळेस आम्ही देवाबरोबर विश्वासू राहू, विश्वासाची ढाल आमच्या जीवनात येईल, आणि मग त्या सैतानाचे जळते बाण आम्ही विझवणारे लोक राहतो. हालेलुया. आपल्या जीवनात आम्ही विश्वासाची ढाल नेहमी असलं पाहिजे, कबुली दिली पाहिजे, रोज म्हटलं पाहिजे येशू माझ्या जीवनात ही विश्वासाची ढाल नेहमीसाठी असू दे. हालेलुया. पाचवं हत्यार आमच्या जीवनात पाहिजे, शस्त्र, तारणाचे शिरस्त्राण. हे फार महत्वाचं आहे. कारण सर्व दुष्ट विचार कुठून निघतात? इथून ना. मग हे तारणाचं शिरस्त्राण आमच्या जीवनात असलं पाहिजे. हालेलुया. जर हे नाही तर फार कठीण आहे. लोखंडाचे शिरस्त्राण हे त्याच्या डोक्याचे संरक्षण करते, ज्यामुळे शत्रू मारू शकत. शत्रू नेहमी आघात कुठे करतो? डोक्यात. सगळे विचार कुठे येतात? डोक्यात. मग डोक्यात येऊन सगळं खोकं होऊन जातं. ते असं खोकं बनतं, असं खोकं बनतं. मी शत्रू पाहिजे तसं वळवतो, असं वळवतो, असं वळवतो, असं त्याला पाहिजे तसं तो वळवतो. कारण का? हे शस्त्र नाही ना, तारणाचं शिरस्त्राण नाही ना. विचारच करत नाही आम्ही, सैतानाला यूज करायला लावतो. तो बरोबर त्याच्या इशाऱ्यावर आम्ही नाचतो. तारणाचे शिरस्त्राण आम्ही धारण करूया. तारणाचे शिरस्त्राण हे आपल्याला सैतानाच्या आत्मिक रीतीने मरू देत नाही. सैतानाच्या कोणत्याच युक्त्यापुढे आम्हाला तो आत्मिक रीतीने मरू देत नाही. तारणाचं शिरस्त्राण हे आमचा बचाव करणार आहे. जर आपण तारणाचे शिरस्त्राण घातलेले आहे तर सैतान आपल्यापासून सार्वकालिक जीवन कधीच हिरावून घेऊ शकत नाही. कधीच हिरावू शकत नाही. सार्वकालिक जीवनापासून आम्ही लांब जाऊ शकत नाही.
सार्वकालिक जीवन आमच्या जीवनात राहील. म्हणून आम्ही हे तारणाचं शिरस्त्राण आमच्या जीवनात घेणं फार गरजेचं आहे. यशया 59:17 आम्ही वाचलेलं आहे त्या ठिकाणी की तारणाचं शिरस्त्राण, सर्व विचार सुपीक मेंदूतून निघतात ज्यावेळेस तारणाचं शिरस्त्राण नसतं त्यावेळेस. पण ज्याच्या जीवनात तारणाचं शिरस्त्राण राहील ना त्याचं जीवन फार प्रभावी राहील. तो प्रभावी सामर्थ्याने भरलेला राहील. हालेलुया. त्याच्या जीवनात देवाचे विचार निघतील, त्याच्या जीवनात देवाचा स्वभाव निघेल. सर्व लोक त्याचं प्रशंसा करतील. काय विचार आहे या व्यक्तीचे, काय विचार आहे या बहिणीचे, किती सुंदर बोलती ही बहीण, किती सुंदर बोलतो हा भाऊ, काय बोलतो, आम्हाला त्यांचं बोलणं फार आवडतं, असे लोक बोलतील. का? कारण तारणाचं काय आहे? शिरस्त्राण आहे. वचन बोलेल त्यांच्या मुखातून, वचनाचा साठा राहील पूर्णपणे. हे तारणाचं शिरस्त्राण आमच्या जीवनात आम्ही ठेवूया. ज्याच्या जीवनात तारणाचं शिरस्त्राण नाही तो नेहमी पैशाचे व्यवहार करेल, नेहमी पैशाचं बोलेल, नेहमी हुशारी दाखवेल. नको त्या ठिकाणी प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करेल, कारण तारणाचं शिरस्त्राण नाही ना. देवाच्या लोकांनो, आमच्या जीवनात तारणाचं शिरस्त्राण असणं फार म्हणजे आमचं डोकं कसं राहील? सुरक्षित. आमेन. हालेलुया. मग आता सर्वात शेवटचं शस्त्र ते आमच्या जीवनात गुपितपणे ठेवलं पाहिजे. हे 5 शस्त्र जे आहेत ना हे आमचे संरक्षात्मक आहेत. ते मनुष्याचं संरक्षण करतं, आम्हाला प्रभावी ठेवतं. आम्ही देवाच्या प्रभावी सामर्थ्याने रोज आणि रोज बलवान होत जातो. या 5 प्रकारच्या शस्त्रामुळे आमचं रोज जीवन हे प्रभावी बलवान होत जात असतं. ज्याच्या जीवनात हे 5 शस्त्र आहेत त्यांचं जीवन प्रभावी राहतं. शैतानाच्या प्रत्येक कुयुक्त्यापुढे तो नेहमी विजयशाली ठरतो, सुरक्षित राहतो. पण शेवटचं शस्त्र जे आहे, 6वं शस्त्र, ते आक्रमक आहे, डायरेक्ट आघात करण्याचा आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मग ज्यावेळेस आहे ना हे 6वं शस्त्र तुमच्याकडे असतं ना, आणि ज्यावेळेस शत्रू फारच चकरमकर करत आहे तुमच्या समोर आणि फारच आता तुमच्या डोक्याच्या वर झालेला आहे, मग त्यावेळेस तुम्ही म्हणता आता या व्यक्तीचं, आता ह्या शैतानाचं आहे ना खूप झालेलं आहे, आता माझ्या डोक्याच्या वर पाणी चाललेलं आहे. मग त्यावेळेस हे शस्त्र काढायचं आहे, 6वं शस्त्र. आणि मग ते शस्त्र आहे ते म्हणजे आत्म्याची तलवार. आमेन. आत्म्याची तलवार हे शस्त्र हे डायरेक्ट आघात करणार आहे, डायरेक्ट चालवायचं आहे आम्हाला. हे शस्त्र आम्हाला कुणामध्ये पाहायला मिळतं? प्रभू येशू ख्रिस्तामध्ये. आमेन. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त हा आत्म्यात होता. 40 दिवस त्याला त्या अरण्यामध्ये नेलं आत्म्याने. आणि सैतानाकडून ज्यावेळेस त्याची परीक्षा झाली ना त्यावेळेस सैतानाने त्याला सर्व काही दाखवलेलं होतं. आणि आता त्याला सर्वात शेवटीला त्याने मंदिरावर नेलं आणि सर्व राज्य दाखवलं. आणि सैतान त्याला बोलला बघा, मत्ती 5:8 आम्हाला पाहायला मिळतं बघा तिथे. मत्ती 5:8-10 वाचा बरं. पुढे सैतानाने त्याला एका अतिशय उंच डोंगरावर नेले, नेऊन त्याला जगातील सर्व राज्य व त्यांचे वैभव दाखविले. आणि त्याला म्हटले, तू पाया पडून मला नमन करशील, तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सगळे तुला देईन, तर मी हे सर्व तुला देईल. तेव्हा येशू त्याला म्हणाला, अरे सैताना, चालता हो, चालता हो, कारण असा शास्त्रलेख आहे, परमेश्वर तुझा देव, परमेश्वर तुझा देव, याला नमन कर व केवळ त्याचीच उपासना कर. मग सैतान त्याला सोडून गेला. आणि मग सैतान त्याला पळून निघून गेला म्हटलेला आहे. का? कारण येशूकडे ते शस्त्र होतं. तू त्याचीच उपासना कर. सैतान नेहमी आम्हाला म्हणतो, तू माझ्यासाठी हे कर म्हणजे मी तुझ्यासाठी हे करतो, तू माझ्यासाठी ते कर म्हणजे मी तुझ्यासाठी ते करतो. मग त्यावेळेस आम्ही सावधान असलो पाहिजे. आणि मग त्यावेळेस म्हटलं पाहिजे येशूप्रमाणे, अरे सैताना चालता हो. कसं बोललं पाहिजे? आत्म्यामध्ये बोललं पाहिजे. आमेन. मग हे आत्म्याचं शस्त्र आमच्या जीवनात आम्ही बाळगूया, आत्म्याची तलवार. आमेन. हालेलुया. ज्यावेळेस आम्ही ही आत्म्याची तलवार वापरू, मी तुम्हाला सांगतो तुमचा शत्रू सैतान तुमच्यापासून पळून जाईल आणि तुम्ही प्रभावी राहताल. त्याला समजून जाईन, अरे हा फार प्रभावी आहे,
इथं माझं काही चालू शकत नाही. मग तो स्वतःला एकदम कमी समजेल आणि तो आमच्यापासून निघून जाईल. आज आम्हाला प्रभावी बनायचं आहे. तर मी तुम्हाला सांगतो, प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान व्हा. प्रभावी सामर्थ्य आम्ही पाहिलेलं आहे. का आम्हाला ते प्रभावी सामर्थ्य पाहिजे? दुसरी गोष्ट आम्ही पाहिली ती म्हणजे आपण प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने प्रभावी केव्हा राहू? ज्यावेळेस आम्ही शस्त्रसामग्री धारण करू त्यावेळेस. मग काय, आज आम्ही प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होण्यास तयार आहोत काय? ज्यावेळेस आम्ही प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होऊ, आम्ही प्रभावी राहू. चला आज आम्ही देवाच्या सानिध्यात बसूया आणि देवाला म्हणूया या सकाळच्या समयी, प्रभू येशू, आज तुझ्या प्रभावी सामर्थ्याने आम्हाला बलवान व्हायचं आहे. प्रभू तुझं प्रभावी सामर्थ्य आम्हाला दाखवलेलं आहे. आज देवाचा आत्मा तुमच्याशी बोलला आहे. आज देवाच्या आत्म्याने तुमच्या अंतःकरणाचा ताबा घेतलेला आहे. जर तुमच्या जीवनामध्ये जर कदाचित तुम्हाला प्रभावी सामर्थ्य नाही, तर देवाचं सामर्थ्य तुमच्या जीवनात हवं आहे, तर स्वतःचं अंतःकरण देवाला करा. कारण येशूने तुमच्या आणि माझ्यासाठी स्वतःचं रक्त सांडलेलं आहे, अशासाठी की त्याचं प्रभावी सामर्थ्य आमच्या जीवनात यावं, आम्ही प्रभावी लोक राहावं त्याच्या सामर्थ्याने. स्वतःच्या अंतःकरण देवाला द्या. पौलाने पेत्र आणि योहान हे बोलू लागले आणि लोकांचं जीवन बदलू लागले, कारण त्यांच्यामध्ये प्रभावी सामर्थ्य होतं. देवाला म्हणा, देवा मला ते प्रभावी सामर्थ्य पाहिजे. माझ्या परिवारासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या फॅमिलीसाठी मला प्रभावी सामर्थ्य पाहिजे. मला गरज आहे तुझ्या प्रभावी सामर्थ्याची, कारण येशू तू माझ्यासाठी रक्त सांडलेला आहे. तुझ्या रक्तामध्ये जीवन आहे. मला हे शस्त्र सामग्री पाहिजे माझ्या जीवनामध्ये. माझ्या जीवनातील रागिष्ट स्वभाव दूर कर प्रभू. माझ्या जीवनात हे शस्त्र पाहिजे. हे शस्त्र फार महत्वाचे आहेत. मला कळलेलं आहे या शस्त्राने मी भरलेला व्यक्ती असावं. स्वतःचं अंतःकरण देवाला द्या. या सकाळच्या समयी त्या मेजामध्ये हात घालण्यापूर्वी ते शस्त्र देवाला मागा. त्या मेजामध्ये हात घालण्यापूर्वी स्वतःचं अंतःकरण प्रभूच्या स्वाधीन करा आणि येशूला म्हणा, तुझं प्रभावी सामर्थ्याने मला प्रभावी कर, बलवान कर रोज आणि रोज. हालेलुया, हालेलुया. जर हे शस्त्र तुमच्या जीवनात नाही तर आज विचार करा. प्रभू समोर नम्र व्हा, प्रभू समोर पश्चातापी व्हा, रडा देवाच्या समोर. हा प्रभू, माझ्या जीवनात हे शस्त्र नाहीये, मला शस्त्र पाहिजे ने. माझ्या कुटुंबामध्ये मला शस्त्र पाहिजे ने. मला प्रभावी राहायचंय. माझं जीवन मला प्रभावी बनवायचं आहे तुझ्या सामर्थ्याने. माझ्या हुशारीने नव्हे, माझ्या ज्ञानाने नव्हे, मला तुझ्या सामर्थ्याने प्रभावी राहायचं आहे. हालेलुया, हालेलुया. ओ रिबा बाबा बाबा शामदारा बा खाला ला 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 बाला 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 रिबा ला 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 बा संदरो रखोती ला वा शखेर गा दुना ना 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 बाला बा ओ री ला बाला संदरो रहोती रा ला 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 बाला बाला बा. त्या प्रभू समोर नम्र होऊया. मी त्या प्रभू समोर लीनाने नम्र होऊया. आमच्या हात वर करूया आणि त्या प्रभूला सामोरे जाऊया. मी आमच्या हात वर करूया, त्या देवाला शरण जाऊया. मी कारण तो देव आम्हाला धुणार आहे. तो देव आम्हाला त्याचं शस्त्र आमच्या जीवनात देणार आहे, आमच्या परिवारात देणार आहे. ओ रिच गॉड जीसस, हालेलुया. रीला बशकेरा गदुना ना 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 रोहलिया ला ला बसिखारा गदुना ना 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 रेहला या बशकेरा गदुला ला 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 ला. Glory to God Jesus. Thank you Father, thank you Father, thank you Father. धन्यवाद हो कि Jesus. Amen. Hallelujah, Hallelujah. मेजामध्ये हात घालण्यापूर्वी प्रभू समोर मोकळं व्हा. Jesus, Hallelujah, Jesus. हालेलुया. प्रियानो, देवाचा आत्मा आज आमच्या बरोबर आहे. प्रभूची महान उपस्थिती आज आमच्या बरोबर आहे. ज्या अर्थी देवाचा आत्मा या ठिकाणी आहे, देवाचा आत्मा आज आमच्या बरोबर बोललेला आहे. काय आज त्या
सामर्थ्यामध्ये आम्हाला वाढलं पाहिजे असं तुम्हाला वाटत आहे काय? कारण बायबल सांगतं आमचं झगडणं हे रक्त मांसाबरोबर नव्हे तर अंधकाराच्या शक्ती बरोबर आहे. जरी आज तुम्ही स्वतःला कमकुवत समजत असाल, पण ज्या देवाने आम्हाला निवडलेला आहे तो देव प्रभावी आहे आणि तो प्रभाव आमच्या जीवनामध्ये यावा. येशू म्हणतो तुमचा प्रभाव लोकांवरती असा पडू द्या की त्यांनी तुमची चांगली कामे पाहून स्वर्गातील पित्याचं गौरव करावं. आजच्या सकाळी देवाच्या महान उपस्थित असताना आम्ही प्रार्थना करूया, देवा ते सामर्थ्य मला दे. आज तुम्हाला या मंडळीमध्ये ठेवलेला आहे यासाठी की मी माझा प्रभाव या जगामध्ये पाडावा. मी माझा नव्हे तर माझ्या प्रभूचा प्रभाव लोकांवरती पडावा आणि म्हणून त्याच्या प्रभावी सामर्थ्यामध्ये स्वतःला बलवान करूया. कदाचित लोकांनी तुम्हाला रिजेक्ट केलं असेल, नकारलेलं असेल, ज्यावेळेस ते सामर्थ्य तुमच्यावरती येईल त्यावेळेस तुम्ही आणि मी दानियेला सारखे समाजासाठी आशीर्वादाची पात्र बनाल. योसेफा सारखे आपल्या भावांसाठी आशीर्वादाचे पात्र बनाल. दाविदा सारखे इस्रायल लोकांना विजय देणारे लोक आम्ही बनाल. हालेलुया. आज देवाचा आत्मा आमच्यामध्ये आहे. आपले हात वर करूया, त्याची आराधना करूया आणि म्हणून देवा तो अग्नीचं सामर्थ्य माझ्या जीवनावरती दे. सामर्थ्याने तुम्हाला भर. गिव्ह मी दॅट पॉवर ओ गॉड. ओ राबा बाबा शांदाला बाराबा बारिश की तरह एक अग्नि के समान या गिर जाए मुझ पे एक चादर के समान. एक बारिश आराधना करूया, त्याचं सामर्थ्य स्वीकारूया. त्याचा अभिषेक आज आम्हाला स्पर्श करत आहे. त्याचा अग्नी आमच्यावरती उतरत आहे. Receive the power of God right now. और ताजा अभिषेक आज मुझ पे हो. दुगना दुगना पहले ज्यादा ज्यादा अभिषेक. ओ रबा बाबा बाला बा शांदाला बाराबा रीदा नामा शांदाला बा. दुगना दुगना पहले से ज्यादा ज्यादा. Father Lord, touch your people right now in the name of Jesus. प्रभूचं सामर्थ्य आम्हाला स्पर्श करत आहे. एक अग्नि के समान या गिर जाए मुझ पे एक चादर के समान. एक बारिश की तरह एक अग्नि के समान या गिर जाए मुझ पे एक चादर के समान. हो दुगना और ताजा अभिषेक. प्रभू तुझ्या नावाची स्तुती आराधना करतो की तू आज आम्हामध्ये उतरून आलेला आहेस. त्या पवित्र आत्म्याने तू आम्हाला प्रभावित केलेला आहेस. या जगामध्ये आम्ही जीवन जगत असताना आमचा प्रभाव आम्ही लोकांवरती पाडावा यासाठी त्या अग्नीने तू आम्हाला भर. सामर्थ्याने तू आम्हाला भर. देवाची शिरस्थान आम्ही धारण करावी यासाठी तू आमचं सहाय्य कर. या दुष्टाबरोबर युद्ध करण्यासाठी सामर्थ्य तू आम्हाला दे. आज या दासाद्वारे तू आमची भेट घेतलेली आहेस. आम्ही तुझे उपकार मानतो. त्यांच्या जीवनाबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो आणि आम्ही त्यांना येशूच्या नावात आशीर्वादित करतो. त्यांची सेवा कार्य आम्ही आशीर्वादित करतो. महान रीतीने दे बापा. तू त्यांना त्यांच्या मंडळीतील लोकांसाठी वापर. तुझे आशीर्वाद आम्ही त्यांना आणि त्यांच्या परिवाराला देत आहोत. आज आम्ही सर्वजण तुझ्या आधी समर्पित होत असताना दास या नात्याने या मंडळीतील प्रत्येक कुटुंबांना मी आशीर्वाद देत आहे. हा ऑक्टोबर महिना त्यांच्यासाठी विजयाचा महिना कबूल करतो. तुझ्या पवित्र सामर्थ्याने त्यांना भर दे बापा. अनेक प्रभावी व्यक्ती म्हणून तू त्यांच्या ऑफिस मध्ये, त्यांच्या कंपनीमध्ये,
त्यांच्या कामावरती लोकांसाठी, त्याच्या नातेवाईकांसाठी एक प्रभावी व्यक्ती म्हणून तू त्यांना वापर. तो अभिषेक त्यांना तू कर. आणि त्यांच्या जीवनाच्या विरोधात असणारी प्रत्येक अंधकाराची सत्ता येशूच्या नावामध्ये मी जमीनदोस्त करतो. आणि तुझा दास या नात्याने तुझ्या मंदिरामध्ये तुझ्या आशीर्वाद मी त्यांना देत आहे. आरोग्य कबूल करतो. प्रत्येक शाप आम्ही तोडतो येशूच्या नावामध्ये. आणि आम्ही प्रार्थना करतो त्यांच्या ज्या काही गरजा असतील त्या प्रत्येक गरजा ख्रिस्त येशूच्या नावात तू पूर्ण कर. जर ते कर्जबाजारी असतील कर्जातून त्यांना मुक्त कर. व्यसनाधीन असतील व्यसनातून त्यांना तू मुक्त कर. आणि शुद्ध आणि पवित्र जीवन जगण्यासाठी तू त्यांना मदत कर. जो वचन सांगतो मी माझी मंडळी रचील, तिच्या समोर लोकांच्या द्वाराचं काही चालणार नाही. आणि आमच्या मंडळीला त्या सामर्थ्याने भर देई बापा. झाकणीचं सामर्थ्य आम्ही कबूल करतो देई बापा. आज आम्ही आमचं समर्पण तुला करत असताना ते समर्पण तू स्वीकार. प्रभू येशू आम्ही तुझ्या आधी समर्पित होतो. प्रभू येशूच्या नावात आमेन.